एक 5 मिनिटं फक्त वाट बघूया आणि मग सुरू करूया. काही डाऊट्स असतील तर विचारा तोपर्यंत. ओके, आपण स्टार्ट करूया. टुडे इज अवर 47th लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला 3D मॉडेलचं एकदा एक्सप्लेन केलं होतं. मोड शेप्स आपलं चालू होते. त्याच्यामध्ये कुठले रिझल्ट्स बघायचे असतात, मोडल शेप्स कसे चेक करतो आपण, फर्स्ट मोड कसं काय रिप्रेझेंट करतो, सेकंड मोड काय करतो, थर्ड काय करतो, फोर्थ काय करतो, हे सगळं मी त्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं. त्यावेळेला आपण एक 2D फ्रेम पण घेत होतो, पण ते रिझल्ट्स मिळत नव्हते. तर आज आपण परत एकदा मी ती 2D फ्रेम आपण ड्रॉ करूया आणि मग पुढे जाऊयात. म्हणजे दोघांचं कंपॅरिझन होऊन मग मला रिस्पॉन्स स्पेक्ट्रला जाता येईल. ठीक आहे. सो मी ईटॅब्स आधी ओपन करते आणि मग त्याच्यामध्ये 2D फ्रेम ड्रॉ करते डिरेक्टली. आणि मग त्याच्यामध्ये त्याचं कंपॅरिझन आपण 3D बरोबर पण करूया. ठीक आहे. सो ईटॅब्स एक मिनिट ओपन करते मी. आणि मागचं आठवत नसेल तर थोडेस आता बऱ्याच लोकांना आय थिंक सगळ्यांना आता ऍक्सेस मिळालाय पार्ट 2चा ऍपमध्ये. तर तुम्ही ते लेक्चर्स परत चेक करा. ईटॅब्सची विंडो दिसत असेल. न्यू मॉडेल तयार करूया पटपट. बेसिक इनपुट घेते मी आता फक्त. अं, मी आता जी फ्रेम करणार आहे ती 2D पोर्टल मला करायची आहे. त्याच्यावर 2D पोर्टलसाठी आपल्याला एक्स ज्या ग्रिड डेटा असणार आहे ते मला मिनिमम 2 किंवा 3 पाहिजेत. ठीक आहे. तर मी ते घेताना आता सपोज 2 घेतल्या वर्टिकल लाईन्स. ग्रिड लाईन्स इन एक्स डिरेक्शन म्हणजे लाईन्स विच आर परपेंडिक्युलर टू एक्स एक्सिस. ओके. आणि लाईन्स विच आर परपेंडिक्युलर वाय एक्सिस म्हणजे 1. एकच मला हवी आहे म्हणून. ठीक आहे. त्या दोघांमधलं डिस्टन्स आपण कन्सिडर करूया 5-5 मीटर. राईट. नंबर ऑफ स्टोरीज आपण तिकडे 4 घेतले होतं, पण इथं पण 4च घेते मी. फ्लोर टू फ्लोर हाईट इज 3. दॅट इज ओके. मला फक्त ग्रीड हवी आहे म्हणून हे ओके केलं. इथे मी डायमेन्शन्स ऑफ केले. तर तुम्हाला इथे दिसत असेल आता 3D मध्ये तुम्हाला प्लॅन मध्ये तुम्हाला एवढं दिसेल की दिस इज ए ग्रीड, बी ग्रीड अँड दिस इज युअर 1 नंबर ग्रीड. ओके. आणि इकडे 3D मध्ये तुम्हाला दिसतील स्टोरीज आणि हे सगळं. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बीम आणि कॉलम ड्रॉ करते. आधी मटेरियल प्रॉपर्टी डिफाईन केलं. हे मला मगाशीच करायचं होतं पण मला वेळ नाही मिळाला, तर आता करते मी. कॉन्क्रीट, लेट से M20 or 25 एनिथिंग. एक स्टीलची प्रॉपर्टी लागेल. HYSD 500. ओके. ओके. ठीक आहे. नेक्स्ट मटेरियल सेक्शन प्रॉपर्टीमध्ये एक बीम आणि एक कॉलम फक्त मी करते. ऍड न्यू प्रॉपर्टी रेक्टँगल, B230/600 M20. इथे M20 आलं. दिस इज युअर 600, दिस इज युअर 230. इथे मॉडीफाय मध्ये गेले, सॉरी, मॉडीफाय स्टोरी बार मध्ये बीम म्हणून केलं. HYSD 500. HYSD 500. दिस इज 44. ओके. ओके. बीम एक डिफाईन झाला. ऍड कॉपी ऑफ प्रॉपर्टी केलं. बी, सॉरी नॉट बी, 230 C 230/6, 450 घेते मी. M20. दिस इज 450. रॅन्डम साईज घेते मी, असं काही हे नाहीये, फक्त आपल्याला ते रिझल्ट चेक करायचे म्हणून. नंबर ऑफ बार्स इन अलॉंग 3 फेस 2 आणि मॅक्सिमम इकडे 4. ओके. हे बाकी मी काही चेंज नाही करत आता. ओके. ओके. आता फक्त ड्रॉ करायचंय. सो ऑल स्टोरी गेलं. कॉलमची कमांड घेतली. कॉलमचं ते सेक्शन सिलेक्ट केलं. 230/450 आणि 90 डिग्री मध्ये दिलं मी, म्हणजे उभे कॉलम दिले बेसिकली. सो सगळं होते. हे कॉलम ड्रॉ झाले. नेक्स्ट बीम ड्रॉ केले. ऑल स्टोरी करूनच केलं मी. बीमची प्रॉपर्टी 230/600. स्नॅपला काहीतरी झालंय माझं. ओके. बीम पण ड्रॉ झाले. सो इकडे तुम्हाला 3D मध्ये फ्रेम पण दिसत असेल. आता ही जी फ्रेम आहे ना, ही फ्रेम कुठली आहे? XZ फ्रेम आहे.
बरोबर. तर अनालिसिस करताना मला त्याला आधी सॉफ्टवेअरला सांगावं लागेल की ही जी फ्रेम आहे ही तू 2D म्हणून कन्सिडर कर. कारण ह्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम आपण काय बोलणार की ह्याला वाय डिरेक्शन मध्ये कोणीच नाहीये. राईट. तुमची ही जी आता ह्याचं जर एलिव्हेशन बघितलं, मी एलिव्हेशन 1 सपोज मी ओपन केलं, सो विल अंडरस्टँड द थिंग्स. हे एलिव्हेशन झालं त्याचं, राईट. आणि हे त्याचं 3D व्ह्यू झालं. ह्याला आधी सपोर्ट देते मी. 1 स्टोरी गेलं, सिलेक्ट केलं, असाइन, जॉईंट, रिस्ट्रेंट्स, फिक्स्ड, अप्लाय, ओके. ओके. लोडिंग पण द्यावं लागेल. नाही दिलं तरी पण चालतं लोडिंग, बट ठीक आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता. सो डिफाईन लोडिंग आणि ह्याचा काही संबंध येत नाही. म्हणजे लोडिंग आणि तुमचं नुसते मोड शेप जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याचा एवढा काही फरक नाही पडत. पण आता ठीक आहे, मी एक देते, एक फक्त एसडीएल ऍड करते. दिस इज युअर सुपर डेट. ऍड न्यू लोड, ओके. ओके. सगळे बीम सिलेक्ट केले. त्या बीम वरती मी असाइन, फ्रेम लोड, डिस्ट्रीब्युटेड, डेट तर सेल्फेट असणार आहे. लाईव्ह लोड मी एक रॅन्डम दिला 5 किलो न्यूटन पर मीटर बीम वरती. ठीक आहे. आणि सेम प्रिव्हियस सिलेक्शन केलं कंट्रोल जे करून. इथे मी त्याला सांगितलं एसडीएल आणि एसडीएल ची व्हॅल्यू सपोज मी दिली 15. ठीक आहे. म्हणजे डेड लोड इज सेल्फेट. सेल्फेट तुम्ही घेतलं. जे एसडीएलच्या अंडर दिलं दॅट इज युअर वॉल लोड, आणि जे तुम्ही लाईव्ह लोडच्या अंडर दिलं दॅट इज समथिंग लाईव्ह लोड फ्रॉम स्लॅब और एनिथिंग. ओके. त्यातली आपण एक फक्त फ्रेम कन्सिडर केली. नाव दिस फ्रेम इज इन एक्स झेड प्लेन. बरोबर. तर लास्ट टाइम माझ्याकडनं एक राहिलं सांगायचं तुम्हाला की जेव्हा आपण नॉर्मल अनालिसिस करतो सॉफ्टवेअरमध्ये, तर सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला सेट करता येतात. जेव्हा तुम्ही म्हणता की एक्स झेड प्लेन आहे माझं, तर एक्स झेड प्लेन म्हणजे काय झालं की ही जी सिस्टीम आहे तुमची, ही सिस्टीम फक्त एक्स मध्येच फक्त शिफ्ट होऊ शकते. वाय मध्ये व्हर्टिकली तर आपण कन्सिडर नाही करत आहे, तर हॉरिझॉन्टलच आपण बघणार, एक्स वाय और झेड. झेड मध्ये रोटेशन येणार. आता ही जर 2D फ्रेम असेल तर आपल्याला ह्याचं बिहेवियर माहिती आहे. दिस इज ह्याचं बिहेवियर आपण सिंगल डिग्री फ्रीडम ऑफ सिस्टम सारखं घेणार, बट इट इज अ 2D पोर्टल. इट इज नॉट अ 3D पोर्टल, राईट. मग हा जो एक्स झेड प्लेन आहे, मग आपण त्याला सॉफ्टवेअरला सांगू शकतो की ह्याचं जे पण डिस्प्लेसमेंट होणार आहे ते तू फक्त एक्स मध्ये कन्सिडर कर, कारण मी जी कन्सिडर केलेली फ्रेम आहे ती एक्स झेड प्लेन मध्ये. त्यामुळे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम तू अशी सेट कर की ती एक्स झेड मध्येच काम करेल. ओके. मागच्या वेळेला माझ्याकडनं ते मिस आउट झालं होतं सांगायचं. त्याच्यामुळे आपल्याला ते रिझल्ट तेव्हा नीट बघता येत नव्हते. तर हे 3D मध्ये तुम्हाला असं दिसतंय. सो ते कुठनं करायचं असतं, तर अनालाइज मध्ये जायचं आणि अनालिसिस मध्ये इथं ऑप्शन असतो सेट ऍक्टिव्ह डिग्रीज ऑफ फ्रीडम. बाय डिफॉल्ट तो 3D म्हणून कन्सिडर करतो. मग तुम्ही काही ड्रॉ केलं तर तो त्याला 3D मध्येच कन्सिडर करणार. मग त्याला एक्स ऍक्सेस पण कन्सिडर करणार, वाय पण करणार, झेड पण करणार. ओके. नाऊ वी आर जस्ट कम्पेअरिंग द थिंग्स विथ 2D. आवर 3D मॉडेल अँड 2D मॉडेल टुगेदर वी आर कन्सिडरिंग द थिंग्स. म्हणून मी काय केलं आता, ह्याची जी स्पेशल रिक्वायरमेंट आहे की हे 2D मध्येच वर्क व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम ह्याची जी असणार आहे प्रत्येक फ्लोअरची ती एकच असणार आहे. जसं 3D ला आपण पर फ्लोअर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम घेत होतो, तसं याच्यासाठी मी एक एक कन्सिडर करणार आहे. सो नंबर ऑफ मोड्स हिअर इन दिस केस विल बी इथली डिग्री ऑफ फ्रीडम, इथली डिग्री ऑफ फ्रीडम, इथली डिग्री ऑफ फ्रीडम आणि इथली, ह्याचं आपण ऍडिशन करणार, राईट. सो दिस इज नथिंग बट द डिग्री ऑफ फ्रीडम इन टू नंबर ऑफ फ्लोर्स. सो हिअर इन अवर केस द नंबर ऑफ मोड्स विल बी 4. आणि हे जर 3D असतं तर ते आपलं 12 झाले असते, कारण पर फ्लोर तुमचे किती डिग्री ऑफ फ्रीडम येणार, 3. समजतंय. तर आता इथे देताना मला त्याला सांगावं लागेल की बाबा तू हे फक्त 2D कन्सिडर कर, आणि आपण नंबर ऑफ मोड्स पण त्याचे रिवाइज करू शकतो, राईट. सो फर्स्ट इथे यायचं सेट ऍक्टिव्ह डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये. आता तो विचारतो की तुम्ही 3D करताय का. बाय डिफॉल्ट त्याने 3D वर क्लिक केलेलं आहे बाय डिफॉल्ट. ओके. एक तुम्ही एक्झॅक्ट प्लेन मध्ये काम करताय का, तुम्ही वाय झेड प्लेन मध्ये काम करताय का, आणि नो झेड रोटेशन असं काही आहे का. तर आपण आता कुठली फ्रेम कन्सिडर करतोय, दिस इज अवर एक्स झेड प्लेन. ओके. म्हणून मी त्याला सांगितलं की माझं एक्स झेड प्लेन आहे. इफ यू आर कन्सिडरिंग द वाय झेड प्लेन, म्हणजे तुम्ही या डिरेक्शनचा सपोज, म्हणजे इन्स्टेड ऑफ एक्स ग्रिड डेटा मी 2 दिला होता आणि वाय ग्रिड डेटा 1 दिला होता, ते जर मी फ्लिप केलं म्हणजे x1 दिलं आणि y2 दिलं, तर तुमची फ्रेम कसा देणार आता ती वाय झेड मध्ये. मग त्या केसमध्ये मी काय सिलेक्ट करणार, त्याला सांगणार की माझी फ्रेम जी आहे ती वाय झेड मध्ये, आणि वाय झेड मध्येच तू अनालिसिस कर. क्लिअर. आता मी एक्झेड मध्ये गेले म्हणून मी एक्झेड ला क्लिक केलं. दिस वॉज मिस्ड माय फ्रॉम माय साइड लास्ट लेक्चर. तर त्याच्यामुळे आपलं थोडंसं गोंधळ झाला होता. सो आता मी याला सेट केलं की माझी डिग्री ऑफ फ्रीडम ही फक्त एक्झेड प्लेन मध्येच ऍक्ट होईल. क्लिअर. नाव ही 3D व्ह्यू मी बंद करते. आता याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर इथे डिफाईन मध्ये आपण येतो. डिफाईन मध्ये लोड केसेस असतो. लोड केसेस मध्ये येऊन तुम्ही इथं मॉडेल तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसतं. ठीक आहे. त्या मॉडेल मध्ये मी मॉडिफायर शोकेस मध्ये गेले की तुम्हाला इथं नंबर ऑफ मोड्स तुम्ही डिफाईन करू शकता. हे लास्ट लेक्चरला मी ऑलरेडी ही विंडो एक्सप्लेन केली होती.
ह्याच्यात फ्रिक्वेन्सी शिफ्ट काय असतं, कट ऑफ काय असतं, सगळं सांगितलं होतं. तर आत्ता मी फक्त ह्याचे नंबर ऑफ मोड्स चेंज करते अँड दॅट नंबर ऑफ मोड्स विल बी 4. 4 कसे आले तुम्हाला कळलं आता. ठीक आहे. सो ओके केलं, ओके केलं. नाव इथपर्यंत झालं. आता नेक्स्ट डायरेक्टली रन अनालिसिस. हे वालं मॉडेल होतं आपलं लास्ट टाइमचं, ते मी रिप्लेस केलं. असं काही नाही की फक्त सिंगल फ्रेमच पाहिजे. यू कॅन कन्सिडर द मल्टी बे ऑल्सो. हे आता मी सिंगल बे घेतलं फक्त. यू कॅन ऍड मल्टी बे ऑल्सो. म्हणजे जे 3D जे होतं ते पण आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात बघायचं असेल ते पण मी दाखवते. सो दिस इज ऍक्च्युली सिंगल बे अँड मल्टी स्टोरी बिल्डिंग. ओके. सो ह्याच्यामध्ये जर आता मोड शेप्स मी बघितले. सो लेट्स गो टू डिस्प्ले. डिस्प्ले नंतर डिफॉर्म शेप्स. डिफॉर्म शेप नंतर इथे मी मोडला क्लिक केलं. ओके. सो मोड फर्स्ट आणि अप्लाय केलं. So you will see that the first mode is purely translation in X direction. आणि इथं जे सगळे तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात, these are all positive values. कारण ही तुमची ग्रीड आहे ना मागची. दिस इज युअर ओरिजिन. आणि ह्या ज्या लाईन्स तुम्हाला दिसतात, ह्या लाईन्स तुम्हाला इंडिकेट करतात की ते प्लस एक्स मध्ये त्याचं शिफ्टिंग झालंय प्रत्येक पॉईंटचं. इफ आय गो टू मोड 2, आता जर 3D असतं, तर 3D मध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट केलं असतं? फर्स्ट इज इन एक्स, सेकंड इज इन वाय, थर्ड इज इन झेड. आता हिअर इन दिस केस आय एम जस्ट क्लिकिंग ऑन सेकंड मोड अँड ओके. तरी पण हा कशामध्ये चालला तुमचा? एक्स मध्ये झाला. फक्त काही फ्लोर पॉझिटिव्ह मध्ये आले आणि काही फ्लोर निगेटिव्ह मध्ये आले. बट डझंट मॅटर. पण ते दोन्ही सगळे पण जे आहेत ते सगळे एक्स ऍक्सेस मध्येच आहेत. राईट. इवन आय गो टू थर्ड मोड, यू विल सी द सेम पॅटर्न बट इन एक्स ऍक्सेस. अबाउट एक्स ऍक्सेस. तिथं वायचं रोटेशन कुठंच नाहीये. ठीक आहे. बिकॉज वी हॅव सेट द डिग्री ऑफ फ्रीडम टू एक्स झेड प्लेन ओनली. समजलं इथपर्यंत? ह्याचा जर फोर्थ मोड तुम्ही चेक केला तर हा तुम्हाला तसाच दिसेल वेगळा ह्याच्यामध्ये, पण सगळ्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे दॅट इज इन एक्स ओनली, प्युअरली इन एक्स. सो काही आता हे प्लस मध्ये गेले, हे मायनस मध्ये गेलं, हे प्लस मध्ये, हे मायनस मध्ये. व्हॅल्यूज विल बी समथिंग डिफरंट. इथं काहीतरी व्हॅल्यू वेगळी आहे. दिस व्हॅल्यू इज एक्स इज -0.177 स्क्रीनमध्ये दिसत असेल. ही जर व्हॅल्यू चेक केली तर ती पण तेवढीच आहे. ह्याचा मागचा जर मोड मी कन्सिडर केला तर ही व्हॅल्यू थोडीशी जास्त होती. येते लक्षात? -0.302 होती. इथं पण तीच असणार आहे. ठीक आहे. सो मॉडेल शेप्स हे असे असतात. आता जर तुम्ही ह्याचं कंपॅरिझन या फ्रेमचं 3D बरोबर करायला गेला तर यू विल फाइंड की तुम्हाला हा शेप जो आहे तो अप्रॉक्सिमेटली असाच मिळेल. म्हणजे ह्याचा जेव्हा फर्स्ट शेप तुम्ही बघणार, इफ यू कन्सिडर द फर्स्ट मोड ऑफ सिंगल डिग्री किंवा हे 2D फ्रेम, नॉट सिंगल डिग्री, दिस इज मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. सो इफ यू कन्सिडर the first mode of this 2D portal frame and if you compare this shape with your 3D model, 3D मॉडेलचा फर्स्ट मोड घ्या आणि ह्याचा फर्स्ट मोड घ्या, यू विल सी दॅट यू विल गेट द सेम टाइप ऑफ कर्वेचर इन बोथ द केसेस. बट वेन यू गो फॉर सेकंड मोड ऑफ दिस पर्टिक्युलर केस अँड सेकंड मोड ऑफ 3D, तर त्या केसमध्ये असं होईल की तुम्हाला इथं एक्सचा हे दाखवेल तो, म्हणजे एक्स. आता ह्याचा जर मी सेकंड मोड घेतला तर डिफ्लेक्शन हे सगळं तुम्हाला एक्स मध्ये दिसतंय, पण जेव्हा तुम्ही 3D घ्याल तेव्हा तुम्हाला एक्स मध्ये डिफ्लेक्शन नाही दिसणार. सो एक्स मधला सेकंड मोड 3D मधला कुठला असणार आहे? 3D डायमेन्शन मधला, दॅट इज नंबर 4 मोड. मग नंबर 4चं बिहेवियर हे ह्याच्यासारखं दिसलं पाहिजे. दिस इज वॉट द मेन कन्सेप्ट इज. ठीक आहे. सो मी काय करते आता, ती पण विंडो ओपन करते. दोन मॉडेल आपण ओपन करूया म्हणजे थोडंसं लक्षात येईल. दिस इज जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट, नथिंग एल्स. आणि त्यातली जर फ्रेम घेऊन तुम्हाला दाखवायचं असेल तर ते पण आपण करू शकतो, सेम मॉडेल सेव्ह एज करून. म्हणजे तुम्हाला ते पण कंपॅरिझन करायला सोपं जाईल. टू डी ह्यातलं हे आपलं 3D होतं. तुम्हाला दोन्ही विंडो दिसतात का ए टॅब्सच्या? विंडो क्लिअर आहेत ना? आता याच्यामध्ये जर बघितलं, सो दिस इज युअर फर्स्ट मोड ऑफ 2D. ह्याचा जर मी फर्स्ट मोड, ह्याचा पण मी एक एलिव्हेशनच घेते. एलिव्हेशन लेट से हेच एलिव्हेशन घेऊया. हे एलिव्हेशन कुठलं आहे तुमचं? 1. सो एलिव्हेशन
1. ठीक आहे, ही तुमची फ्रेम होती 3D मध्ये. याच्यामध्ये मी गेले डिस्प्ले. आता हे ऑलरेडी लॉक मॉडेल आहे, त्याच्यामुळे अनालिसिस झालेलं आहे. सो डायरेक्टली डिस्प्लेमध्ये आले आणि डिफॉर्म शेप्समध्ये आले. डिफॉर्म शेप्समध्ये मोड माझा घेतला, मी कन्सिडर केला 1 नंबरचा. सो इथला 1 नंबरचा मोड आणि इकडचा मोड 1, याच्यामध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी दिसेल. आता दिसतंय? इफ यू कन्सिडर, इथला जो हा होता, दिस इज युअर 2D पोर्टल अँड दिस इज युअर 3D पोर्टल, राईट. हा 3Dचा तुमचा, दिस इज युअर फर्स्ट मोड. इथं पण हा तुमचा फर्स्ट मोड असेल. तो इथला फर्स्ट मोड आणि इथला फर्स्ट मोड हा पण एक्स मध्येच आहे, हा पण एक्स मध्येच आहे. बरोबर. सो हे दोन्ही मॅच होतात. सो दिस इज इन एक्स अँड दिस इज ऑल्सो इन एक्स. इथपर्यंत आता समजलं असेल. आता नेक्स्ट जर मी कन्सिडर केलं, दोघांचे सेकंड मोड मी ऑन केले. सो दिस इज, इथं मी फक्त ॲरोनी आता शिफ्ट करते. सो दिस इज नाव माय सेकंड मोड. इथे लिहून येतं दिस इज मोड 2. ओके. आणि इथला जर मी घेतला, सो दिस इज युअर मोड 2. आता मोड 2 मध्ये तुम्हाला इथं काहीच नाही दिसत आहे. का नाही दिसत आहे? बिकॉज दिस मोड इज इन वाय डिरेक्शन अँड वी आर कन्सिडरिंग द ओनली एक्स झेड प्लेन हिअर. तुम्ही जो एलिव्हेशन ओपन केलाय तो कुठला एक्स झेडचा आहे, राईट. त्याच्यामुळे ह्याचा सेकंड मोड जो आहे तो वाय मध्ये गेला, दॅट इज नॉट इन एक्स. बट ह्याचा जो सेकंड मोड होता तो पण कसा आला तुमचा, एक्स मध्ये झाला. ओके. सो मोड 2 हिअर, दिस इज ऑल्सो इन एक्स ऍक्सिस. बरोबर. बट मोड 2 हिअर इज इन वाय ऍक्सिस. बरोबर. हे वाय ऍक्सिस मध्ये तुम्हाला दिसून जाईल. हे तुम्ही 3D ऑन केलं की तुमच्या ते लक्षात येईल. लास्ट टाइम मी एक्सप्लेन केलं होतं, बट स्टील यू कॅन कन्सिडर द थिंग्स. हे बघा, हा वाय मध्ये गेला. ओके. सो ही जी फ्रेम गेली ही सगळी शिफ्ट झाली तुमची अलॉंग दिस ऍक्सिस. ओके. ह्याचा जर मी थर्ड मोड ऑन केला आणि ह्याचा पण मी थर्ड मोड ऑन केला, 2D आणि 3Dचा. सो दिस इज युअर अगेन थर्ड मोड. बट दिस थर्ड मोड इज ऑल्सो इन एक्स ऍक्सिस. ओके. अबाउट एक्स ऍक्सिस. अँड व्हॉट अबाउट दिस इज अ रोटेशन. ह्याच्यातलं स्लॅब जर मी ऑफ केले तर तुम्हाला अजून क्लिअर समजेल. सो फ्लोर्स ऑफ केले आणि हॉरिझॉन ऑफ केलं. ग्रिड्स पण नको असतील तर ग्रिड्स पण ऑफ करते मी. नाव यू विल सी देर इज अ रोटेशन इन द स्ट्रक्चर. सो ह्याचा जो थर्ड मोड होता तो थर्ड मोड कशामध्ये गेला? सो हिअर इन दिस केस द थर्ड मोड इज इन एक्स ओनली. ओके. अँड हिअर इन दिस केस द थर्ड मोड इज इन झेड ऍक्सिस बिकॉज इट इज अ रोटेशन. क्लिअर. आता मी परत याचा फोर्थ मोड घेतला आणि इथं मी एलिव्हेशन ऑन केलं. आणि 3D मध्ये बघणं थोडंसं कॉम्प्लेक्स होईल तुमच्यासाठी. सो एलिव्हेशन मध्ये आपण चेक करूया. सो नाव दिस इज इन एक्स बिकॉज वी हॅव ऑन द एलिव्हेशन इन एक्स झेड प्लेन. आता हे जे तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिसतंय दिस इज ऑल अबाउट एक्स ऍक्सिस. ओके. सो याच्यामध्ये जर आता तुम्ही, मी इथं लिहिलं, सो दिस इज माय फोर्थ मोड आणि फोर्थ मोड इज इन एक्स. ओके. मग आता चेक करू की हा जो शेप तुम्हाला इथं मिळालाय तो इकडच्या कुठल्या शेप बरोबर मॅच होतोय. सो लेट से हा तुमचा इकडचा जो होता, so this is your first mode in X. Okay, this is now second mode in X. ओके. मग ह्यातला जो फर्स्ट मोड होता हे दोघं एकमेकांशी मॅच झाले होते आपले. आता चेक करू की हा जो सेकंड मोड आहे तो ह्याच्या बरोबर मॅच होतोय का. म्हणजे ह्याचा जो सेकंड मोडचा शेप असेल तो सिमिलर टू समथिंग असाच काही मिळतोय का ते आपण बघूया. ठीक आहे. सो लेट्स डू दॅट. आता इथला जो सेकंड मोड तर मी ऑन केलाच आहे. ह्याच्यातला फक्त हा कुठला आता थर्ड आहे, ह्याचा फक्त मला मागचा हवाय. सो दिस इज माय सेकंड मोड. नाव यू कॅन सी, इथं मी ग्रिड जरी ऑफ केली तरी लक्षात येईल की ह्याचा शेप आणि ह्याचा शेप सेम आहे. कळलं. म्हणजे दिस इज युअर सेकंड मोड ऑफ 2D पोर्टल फ्रेम विच इज एक्झॅक्टली सिमिलर टू द फोर्थ मोड ऑफ युअर 3D पोर्टल फ्रेम. कंपॅरिझन समजते, राईट. आता परत जर मी इकडे गेले याच केसमध्ये, तर हे तुम्हाला हा कन्सेप्ट नक्कीच कळला असेल जे मी एक्सप्लेन केलं ते. सो इथला जर सपोज पाचवा मोड मी घेतला, ठीक आहे, तर पाचवा मोड परत कशात जाणार आहे तुमचा, वायला जाणार आहे. सिक्स्थ मोड जर तुमचा घेतला तर तो जाणार कशामध्ये, झेड मध्ये जाणार आहे. सो अगेन वेन आय कम टू सेव्हन्थ मोड, सो दिस सेव्हन्थ मोड आय विल सी द डिफरन्स, आय विल गेट द व्हॅल्यूज इन एक्स ऍक्सिस अलॉंग एक्स ऍक्सिस. म्हणजे हा काय झाला, दिस इज द थर्ड मोड इन एक्स डिरेक्शन.
बरोबर. मग ह्याचा थर्ड मोड आणि ह्याचा थर्ड मोड, ह्याचा शेप एकमेकांशी कुठं मॅच होतोय का ते आपण चेक करूया. समजलं? सो लेट्स गो टू दॅट डिरेक्टली. दिस इज नाव, इथं मी थर्ड मोड ऑन केला. सो दिस इज माय थर्ड मोड आणि इकडचं मला कुठलं ऑन करायचं आहे, सेव्हन्थ मोड. सो दिस इज फिफ्थ, सिक्स्थ अँड सेव्हन्थ. नाव सी. प्लस मायनस व्हॅल्यू चेंज हे ठीक आहे, की आता हे बाहेर इकडे आलं आणि हे आत असं गेलंय, बट दॅट इज ओके. पण तुमचा जो हा शेप आहे तो तुम्हाला असाच दिसेल इथे. बरोबर. फक्त जिथे आता इथे पॉझिटिव्ह आले इथे निगेटिव्ह आहे, दॅट इज ओके, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण जो शेप तुम्ही इथं बघताय तो शेप तुम्हाला इथं पण दिसतोय. समजतंय? असं आपण कंपॅरिझन करतो 2D आणि 3D फ्रेमचं. क्लिअर. तुम्ही ही जरी फ्रेम इथं घेतली ना तरी पण तुम्हाला हेच बिहेवियर दिसणार आहे एक्झॅक्ट प्लेन मध्ये. आता मी फक्त दोन कॉलम्स घेतले ना, तुम्ही जसं इथं 4 कॉलम आहेत आणि जेवढे नंबर ऑफ फ्लोर्स आहेत हे जरी केलं, सो यू विल सी द सेम रिझल्ट जे मी आता एक्सप्लेन केले. ओके. यातला आता सपोज मी फोर्थ मोड कन्सिडर केला, बिकॉज मॅक्सिमम डिग्री ऑफ फ्रीडम इज मॅक्सिमम नंबर ऑफ मोड्स विल बी 4 हिअर इन दिस केस. सो ह्याचा जर फोर्थ मोड घेतला तो पण एक्स मध्येच जाणार आहे. बरोबर. मला इथलं फाइंड आउट करावं लागेल की ह्याच्यातला फोर्थ मोड कुठला आहे. सो अगेन आफ्टर 7 जर मी 8 नंबरचा मोड घेतला, सो 8 विल बी इन वाय एक्सिस, राईट. 9 विल बी अलॉंग झेड. मग मी 10वा जर मोड ऑन केला तर तो मला एक्स मध्ये मिळेल, कारण एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड हा पॅटर्न तुमचा कंटिन्यू होत राहणार. सो नाव दिस इज युअर फोर्थ मोड इन एक्स डिरेक्शन, राईट. आणि ह्याचं आणि ह्याचं हे कंपॅरिझन तुम्हाला चेक करावं लागेल की इथं जो तो फोरचा मोडचा शेप दाखवतोय तसाच सिमिलर शेप तुम्हाला इथे दिसतोय का. फॉरगेट अबाउट दिस प्लस अँड मायनस व्हॅल्यूज, बिकॉज दिस इज गोइंग इन प्लस एक्स व्हॅल्यू अँड दिस इज गोइंग इन मायनस एक्स व्हॅल्यू. ते जाऊ देत, पण तुम्हाला जो हा शेप दिसतोय तोच कर तुम्हाला असा दिसतोय. ओके. हे आपल्याला कंपॅरिझन करता येतं. सो मी आता ते लास्ट हे पण ऑन करते. सो दिस इज युअर फोर्थ मोड. इथे लिहून येतं फोर्थ मोड आणि यातला मला कुठला मोड ऑन करायचा आहे, 10th नंबरचा. सो दिस इज 8, दिस इज 9. चुकलं का माझे नंबर काहीतरी, 4 5 6 7 8 9. दिस इज 10th मोड. तर 10th मोडचं बिहेवियर आणि ह्याचं बिहेवियर सेम आहे. 9th मोड पण ह्याच्यातच गेलाय, एक्स मध्येच गेलाय. दिस इज ऑल्सो इन एक्स. इथे काहीतरी मॉडेलमध्ये मग गोंधळ आहे. पण ठीक आहे. जो ह्याचा 10th मोड आहे, 10th मोडचं बिहेवियर आणि या ह्याचं फोर्थ मोडचं बिहेवियर हे तुम्हाला सेम दिसेल. म्हणजे हा जो शेप तुम्हाला इथे दिसतो झिगझॅग वाला, तोच शेप तुम्हाला समोर इथे दिसेल. ठीक आहे. आता फक्त इथले नंबर ऑफ फ्लोर्स वेगळे आहेत आणि इथले नंबर ऑफ फ्लोर्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे एक्झॅक्ट शेप तुम्हाला दिसत नाहीये, बट यू कॅन रिलेट द थिंग्स की खाली कुठं व्हॅल्यू आहे, हे निगेटिव्हला जाते ते तिकडे पॉझिटिव्हला गेलं, इकडे हे पॉझिटिव्हला निगेटिव्हला गेलंय. सो लाईकवाईज म्हणजे हा जो कर्वेचर त्यांनी फॉर्म केलाय तोच कर्व तुम्हाला इथं पण मिळतोय. जस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज वेगळे आहेत, राईट. सो जर सेम मी घेतलं असतं ना, जेवढे फ्लोर्स आहेत 1 2 3 4 5 6 7, तर 7 घेतले असते तर मे बी तुम्हाला हे जसं इथं आता दिसतंय तेच इथं पण दिसलं असतं. बट एनिवेज तुम्हाला हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट समजला पाहिजे की जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट प्लेनचं कंपॅरिझन म्हणजे 2D पोर्टलचं 3D बरोबर करणार आहे, तर तुम्ही कुठला प्लेन घेतलाय, एक्स झेड घेतलाय का वाय झेड घेतलाय, तो आधी चेक करा. वाय झेड घेतला असेल तर ह्याच्यातलं मला कुठलं मोड बघावं लागेल, सगळे वाय मधले घ्यावे लागतील. सो ह्याच्यातला सेकंड वाय म्हणजे ह्याच्यातला फर्स्ट वाय, ह्याच्यातला फिफ्थ वाय म्हणजे ह्याच्यातला सेकंड वाय. समजतंय? ह्याच्यातला 8 नंबरचा जो मोड वाय असणार आहे तो तुमचा ह्याच्याशी थर्ड मधला जो वाय असणार आहे त्याच्याशी रिलेट करावा लागेल. असं हे मेजर कन्सेप्ट आहे. सो दिस इज ऑल अबाउट 2D, दिस इज ऑल अबाउट 3D. आता ह्याच्यात काय डाऊट आहे का? ठीक आहे. हे थोडंसं मागच्या वेळी ते 2D सेट करायचं राहिलं होतं माझ्याकडून. आणि जर तुम्ही नॉर्मल रिझल्ट चेक करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंच होतं डिस्प्लेमध्ये आपण जातो शो टेबल्समध्ये. शो टेबल्समध्ये तुम्ही इथे येऊन चेक करू शकता. स्ट्रक्चर आउटपुटमध्ये यायचं असतं. स्ट्रक्चर आउटपुटमध्ये तुम्हाला इथे मॉडेल इन्फॉर्मेशन सगळी मिळेल. कारण आता आपण अनालिसिस जे केलं ते फक्त मॉडेल अनालिसिस आहे. राईट. ह्याच्यामध्ये काही आपण डेड लोड आणि लाईव्ह लोड काय ॲज सच कन्सिडर नाही केलेलं. म्हणजे ते लोड टाकले जरी तरी फरक नाही पडत, नाही टाकले तरी पण मोड शेप्सवरती त्याचा काही डायरेक्टली इम्पॅक्ट होत नाही, बिकॉज वी हॅवंट प्रोव्हाइडेड एनी मास सोर्स देअर. आपण त्याला इक्यूएक्स इक्यूआय साठी जो मास आपण काढतो ना, ते सिस्मिक वेट वगैरे, ते काय आपण अजून त्याला ती कमांड दिली नव्हती. त्याच्यामुळे मोड शेप्स मध्ये एनिवे फरक नाही पडणार. सो दिस इज मॉडेल इन्फॉर्मेशन. इथे मी सिलेक्ट केलं फक्त मॉडेल व्हॅल्यूज, किंवा आता इथे इक्यूएक्स इक्यूआय नाही आहे आपल्याकडे. सो सेट लोड केसेस टू लर्न, मी इथे फक्त मॉडेल ऑन केलं, ओके केलं. दिस इज ओके. ओके. इथे तुम्हाला आता दिसेल मॉडेल मास
पार्टिसिपेशन रेशोज तुम्हाला दिसेल एक्स ऍक्सिसच्या याच्यात किती आहे. इथे 4च होते ना आपले आणि सगळे एक्स मध्येच आहेत. नंबर ऑफ मोड आपण 4च कन्सिडर केले होते. सो पहिल्या मोडला किती टाइम लागला, राईट, आणि त्या मोडमध्ये मास पार्टिसिपेशन किती होतं आणि ते कुठल्या डिरेक्शनला होतं. सो दिस इज ऑल अबाउट एक्स. वाय झेड तुमचं झिरोच आहे. तर आर झेड पण तुमचं झिरोच आहे. ओके, दिस इज युअर आर झेड विच इज झिरो. मग याच्यामध्ये तुम्ही रिलेट करू शकता हा जो मास पार्टिसिपेशन फॅक्टर आहे. कोडल प्रोव्हिजन काय बोलते की पहिल्या 3 मोड प्रिन्सिपल डिरेक्शनचे पहिले 3 मोड त्याचं पर्सेंटेज किती पाहिजे तुमचं 65%. इथे पहिल्या मोडमध्येच त्यांनी 87% अचीव्ह केलेले. राईट, नेक्स्ट याच्यामध्ये 9.33, दुसऱ्या याच्यामध्ये 2.43 आणि लास्टमध्ये 0.51. समजते. सो असं तुम्हाला रिझल्ट चेक करता यायला पाहिजे. असे वेगवेगळ्या टाईपचे रिझल्ट तुम्ही इथून बघू शकता. मॉडेल पास पार्टिसिपेशन फॅक्टर्स काय असतात त्यातले सगळे आपल्याला लागत नाही, हे कॅल्क्युलेशनसाठी लागतात. तर जे जे लागणार आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण बाकीच्या मेन मेन गोष्टी फक्त आता थोडंसं तुम्ही पण मॉडेल चेक करा. मी जसं ड्रॉ केलं तसं तुम्ही पण मॉडेल ड्रॉ करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली रिझल्ट काय काय बघतो आपण आणि काय काय नाही बघत, किंवा कुठे कुठे कुठल्या कुठले टेबल्स अवेलेबल आहेत. ओके, सो टेब्युलर फॉर्म मध्ये हवं असेल तर तुम्ही डिस्प्लेमध्ये शो टेबल्स मध्ये जाऊन चेक करू शकता जे पण तुम्हाला हवंय ते. ओके, आता इथं मॉडेल पिरियड्स आणि फ्रिक्वेन्सीज हा हे एक आपण जनरली चेक करतो म्हणजे जर तुम्हाला मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचे असतील तर ते मी आता पुढच्या या आता अपकमिंग या सेशनमध्ये मोस्टली होऊन जाईल ते आपलं. सो तेव्हा मला सर्क्युलर फ्रिक्वेन्सीज लागतील. सो दिस सर्क्युलर फ्रिक्वेन्सीज डिनोटेड ॲज ओमेगा, आणि त्या ओमेगाच्या व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला इथून घ्याव्या लागतात. हे कधी लागतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते, बट हे रिझल्ट कुठनं दिसतात तर हे इथूनच घेतो आपण ई मधून. सो टू फाइंड आउट ऑल दिस थिंग्स हे मॅन्युअली काढणं खूप टफ आहे. या व्हॅल्यूज म्हणजे आता पहिलं जो मोड आहे त्याच्यासाठी सर्क्युलर फ्रिक्वेन्सी तुमची किती आहे हे मॅन्युअली काढणं टफ आहे. तुमच्या फोर्थ मोडला किती झाली हे मॅन्युअली काढणं अवघड आहे. म्हणून आपण सॉफ्टवेअरचा यूज करतो जेणेकरून जे पण कॅल्क्युलेशन्स मॅन्युअली आपल्याकडनं होणं पॉसिबल नाहीये ते आपण सॉफ्टवेअरच्या हेल्पने आपण थोडंसं फास्ट वर्किंग करू शकतो. ओके, सो आय विल कम टू दिस पार्ट लेटर. पण ह्याच्यात काय डाऊट आहे का तर तुम्हाला हे कम्पॅरिझन समजलं काय केले काय नाही केले ते क्लिअर झालं इथपर्यंत? येस ऑर नो? झालं हे. म्हणजे ह्याचं कम्पॅरिझन 2D आणि 3D बरोबर कसं करायचं, हीच फ्रेम जरी तुम्ही इथं घेतली तरी पण काही फरक नाही पडणार, सेमच येईल आन्सर. ओके, सो नेक्स्ट मी तर व्हाईट बोर्ड सेट करते. व्हाईट बोर्ड दिसत असेल तुम्हाला. आता जो मेन आतापर्यंत जो आपण जे काही शिकलो त्याचा एक जस्ट ओव्हरव्ह्यू जर घेतला आपण तर तुम्हाला हे तर कळलं असेल की आपण जेव्हा एक सपोज असं काहीतरी स्ट्रक्चर कन्सिडर केलं, बरोबर, तर ड्यू टू अर्थक्वेक शेकिंग काय होणार आहे ह्याचं तुम्हाला एक काहीतरी ह्याचं जे सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम सारखं तुम्ही ह्याचं एक्सपेक्ट करणार बिहेवियर. राईट, दिस इज मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम बट यू विल एक्सपेक्ट इट्स बिहेवियर अंडर अर्थक्वेक फोर्सेस ॲज अ SDOF सिस्टीम. सो हे काहीतरी तुम्हाला असं एक्सपेक्टेड असेल की हा जो माझा डिफ्लेक्टेड शेप असेल तो समथिंग लाईक दिस असा असावा. राईट, इन एक्स आयदर इन +x और इन -x. -x. सो असं पण असू शकतो किंवा असं पण असू शकतो, डझंट मॅटर, पण तो एक्स मध्ये असला पाहिजे. दिस इज व्हॉट यू एक्सपेक्ट. बरोबर. सेकंड तुम्ही वेगवेगळ्या टाईपचं सपोज सेकंड जर कन्सिडर केलं, लेट से आता मी ते फक्त ना स्ट्रेट लाईननी जॉईन करते म्हणजे थोडंसं फास्ट होईल म्हणून. सो सेकंड सपोज तुम्हाला असा काहीतरी मिळाला, स्ट्रेट लाईन नाही मिळत हे फक्त समजून घ्या, आता तुम्हाला ते समजण्यासाठी मी काढले. सो लेट से दिस इज युअर फर्स्ट मोड, दिस इज युअर सेकंड मोड, थर्ड मोड साठी मे बी असं काहीतरी मिळेल. सो दिस इज युअर थर्ड मोड. थर्ड मोड मध्ये मे बी असं होईल. राईट, असं काहीतरी होऊ शकतं. सो दीज आर द 3 पॉसिबल मोड्स बिकॉज पर फ्लोर डिग्री ऑफ फ्रीडम विल बी 1. सो नंबर ऑफ फ्लोर्स इज 3, सो मॅक्सिमम 3 नंबर ऑफ मोड्स यू कॅन गेट. राईट, आता या केसमध्ये हा तुमचा फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड झाला. ह्याच्यामध्ये काय झालं, हा जो पहिला पॉईंट होता हा पहिला पॉईंट सपोज आता कन्सिडर करू की +x ला गेला. सो दिस इज युअर फर्स्ट डिस्प्लेसमेंट. सो दिस लेट से दिस इज युअर Δ1, दिस इज युअर Δ2, दिस इज युअर Δ3. बरोबर. ह्याच्यामध्ये काय झालं, दिस इज युअर Δ4, दिस इज युअर Δ5, दिस इज युअर Δ6,
डिस्प्लेसमेंट मी फक्त मार्क करते. दिस इज 6 झालं ना, दिस इज युअर डेल्टा 7, दिस इज युअर डेल्टा 8 अँड दिस इज युअर डेल्टा 9, समथिंग लाईक दिस. ओके. आता हे जे डेल्टा डेल्टा आपण जे म्हणतोय ते ऍक्च्युली डिनोट केलं जातं फायने. हे मी लास्ट टाइम आय थिंक सांगितलं होतं. दिस इज डिनोटेड ॲज फाय. बरोबर. फाय म्हणजे तुमचा आयगेन, दिस इज आयगेन व्हॅल्यू. फाय इज नथिंग बट युअर आयगेन व्हॅल्यू विच इज ऍट फर्स्ट मोड ड्यू टू फर्स्ट मोड ऍट फर्स्ट फ्लोर. दिस इज 511. दिस इज 521, कारण दुसऱ्या स्टोरीला पहिला मोडमुळे आलेलं डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट इज 531. दिस इज युअर थर्ड फ्लोअरला फर्स्ट मोडमुळे आलेलं डिस्प्लेसमेंट. ओके. लाईकवाईज दिस इज युअर 512. दिस इज युअर 522 and this is your 532. आता हे लिहिताना माझं मे बी हे होऊ शकतं बरं का. 5313. दिस इज 523 अँड दिस इज युअर 533. पहिलं जे असतं दॅट इज अ स्टोरी, सेकंड जे असतं दॅट इज अ मोड. So this is the building response you can expect in your case. This is 511, 521, 531, right? तेच इथं मी इथं गेलो. आता जेव्हा तुम्ही हे डिस्प्लेसमेंट तुम्हाला जेव्हा मिळणार, राईट, जेव्हा तुमचे पहिल्या मोडला इथे त्याचा एक काहीतरी स्वतःचा टाइम पिरियड असेल. लेट्स से दिस इज T1 सेकंड्स. ह्याला स्वतःचा काहीतरी टाइम पिरियड असणार, दॅट इज T2 सेकंड्स. हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं, मी परत ह्याच्यात जात नाहीये. बट जस्ट टू रिमेंबर द थिंग्स ऑर रिकॉलिंग द थिंग्स, मी हे एक्सप्लेन करते. सो जेव्हा T1 असेल तेव्हा तुमचा मोड 1 ऍक्टिव्हेट झाला. ओके. मी आता हे सगळं सपोज डिलीट केलं म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. नाव दिस इज युअर मोड 1. मग मोड 1 मध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक टाइम पिरियडला हा शेप मिळाला. सो देर यू फाइंड डेल्टा 1, डेल्टा 2, डेल्टा 3. हाऊ टू फाइंड आउट दिस डेल्टा, म्हणजे ह्या ज्या फायच्या व्हॅल्यू आहेत हे आपल्याला सॉफ्टवेअर दाखवतं. इव्हन सॉफ्टवेअरचा जो डिफ्लेक्टेड शेप असतो, तुम्ही नुसता कर्सर जरी तिथं घेऊन गेला ना तर यू विल फाइंड द व्हॅल्यूज ऑफ UX देअर. सो दिस 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 इज नथिंग बट ऑल UX व्हॅल्यूज. ओके. मग UX व्हॅल्यू ते सगळ्या तुम्हाला पॉझिटिव्ह मिळणार. इथं जी व्हॅल्यू मिळणार आहे दिस इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू, बट दिस इज निगेटिव्ह व्हॅल्यू, दिस इज ऑल्सो निगेटिव्ह व्हॅल्यू, कारण हे -X ला गेलं. इथं काय होईल, दिस इज युअर पॉझिटिव्ह व्हॅल्यू, दिस इज युअर निगेटिव्ह व्हॅल्यू, दिस इज युअर पॉझिटिव्ह व्हॅल्यू, लाईकवाईज. समजतंय. सो या केसमध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत दीज आर ऑल UX व्हॅल्यूज, बिकॉज यू आर कन्सिडरिंग द युअर पोर्टल फ्रेम ऑर पर्टिक्युलर स्ट्रक्चर इन XZ प्लेन ओनली राईट नाव. म्हणजे 2D बद्दल बोलतोय आपण, 3D बद्दल नाही. ओके. हीच केस जर तुम्ही 3D मध्ये बघितली, सो आता आपण जे पोर्टल फ्रेम कन्सिडर करतोय ह्याचं जर कंपॅरिझन मी पोर्टल फ्रेम बरोबर केलं. सो दिस इज युअर सेम डायग्राम. मी इथं फक्त पोर्टल फ्रेम ड्रॉ केली. 3 होते ना वरती, तर इथं पण मी 3च कन्सिडर केले. 1 2 3 4 झाले आता हे, ठीक आहे. सो समथिंग लाईक दिस. ह्याचंच हे रिप्रेझेंटेशन आहे वरचं. ओके. दिस बोथ आर सिमिलर, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल बेसिक मला काय सांगायचं ते. अँड अगेन दिस. राईट. आता ह्याच्यामध्ये जे डिस्प्लेसमेंट आहे, मे बी ह्याचं जे डिस्प्लेसमेंट होणार आहे किंवा वरच्या प्रमाणे जर मी कम्पेअर केलं तर ते काहीतरी तुम्हाला असं मिळेल. राईट. हे काहीतरी तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळेल सिमिलर टू दिस वन. सेकंड जे तुम्हाला ऑब्व्हियसली टाइम पिरियड विल बी T1 हिअर. हेच ह्याच्यासाठी असणार, हेच ह्याच्यासाठी असणार, हेच ह्याच्यासाठी असणार. T1, T2, T3. हे फक्त मी तुम्हाला एक सिंगल डायग्राम काढून दाखवली. हे मी फक्त 2D पोर्टलमध्ये दाखवते. सो ह्याच्यामध्ये असं होईल की वरचे जे 2 फ्लोर आहेत ते इकडे गेले आणि जो खालचा फ्लोर आहे तो मे बी आतल्या साईडला गेला. सो समथिंग लाईक दिस यू कॅन. असं काहीतरी बिहेवियर तुम्हाला इथं मिळेल. बरोबर. आणि ह्याचं जे बिहेवियर मिळणार आहे ते मे बी वरचा फ्लोर इकडे गेला, हा फ्लोर बाहेर गेला, म्हणजे असं काहीतरी. बरोबर. हे जे वरचा शेप आहे तो तुम्हाला सिमिलर टू दिस असं काहीतरी दिसत असेल. दिस ऑल आर सिमिलर स्ट्रक्चर्स. इथपर्यंत तर कळलं. आता जसं तुम्हाला इथं 511, 521, 531 मिळालं, हे इथं मिळणारच आहे ऑब्व्हियसली. मग या केसमध्ये जेव्हा तुम्ही इटॅच मध्ये फक्त इथं कर्सर घेऊन जावाल ना, तुम्हाला इथं डायरेक्टली तो व्हॅल्यू दाखवेल. So you can take these value as 511, or if you want to find these values in tabular form, तर ते पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. these are nothing but your joint displacement. तर तुम्हाला जॉईंट डिस्प्लेसमेंट मध्ये जावं लागेल
शो टेबलमध्ये जायचं, कुठं जॉईंट डिस्प्लेसमेंट दिसतंय का चेक करायचं. त्याच्यामध्ये कुठल्या केसला आपण बघतोय, मोडलला. कुठल्या मोडला बघतोय, नंबर मोडला, फर्स्ट मोड, राईट. मग फर्स्ट मोडला इथं डिस्प्लेसमेंट काय, इथं डिस्प्लेसमेंट काय, इथं डिस्प्लेसमेंट काय, हे. त्याच्यामध्ये अजून कॉलम मध्ये आता दिस इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ कॉलम. मग कॉलम मध्ये जेव्हा तुम्ही इटाजून चेक करणार ना, तो कॉलमला दोन नोटेशननी डिनोट करतो. तो दाखवतो की इथलं एक डिस्प्लेसमेंट दाखवेल, इथलं एक डिस्प्लेसमेंट दाखवणार. तर या स्टोरीसाठी तुम्ही चेक करताना मी कुठलं बघणार, टॉपचं. सो मी त्याला म्हणणार, तू फक्त मला टॉपचंच दाखव, बॉटमचं दाखवू नको. बिकॉज फॉर कॉलम ही द सॉफ्टवेअर विल कन्सिडर टू नोट्स. तो रिझल्ट देताना 2 पॉईंटला देणार. सो फॉर ई टॅब्स, कॉलम इज नथिंग बट द एक सिंगल लाईन एलिमेंट विच हॅज टू नोट्स, 1 and 2. किंवा त्याला तू मे बी असं नाव देत असेल, बॉटम अँड टॉप. हे मी विसरले आता, ते बघूयात काय दाखवतं ते. ठीक आहे. सो बॉटम अँड टॉप तर दाखवेल. तर मग त्याला तुम्हाला डिस्प्लेसमेंट कुठलं पाहिजे, 1 पॉईंटचं पाहिजे का 2 पॉईंटचं पाहिजे. तर आपल्याला कुठलं पाहिजे असतं, टॉपचं डिस्प्लेसमेंट. तर मी त्याला सांगणार की तू फक्त हे इथलं डिस्प्लेसमेंट मला दाखव. ठीक आहे. मग तो जे डिस्प्लेसमेंट दाखवणार ना, तर तुम्ही इथं कर्सर जरी घेऊन गेला तर तेही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मॅचच होणार आहे. सो इफ यू वॉन्ट टू हॅव द व्हॅल्यूज इन टेबलर फॉर्म, यू कॅन चेक विथ दॅट. और तुम्ही डायरेक्टली तिथं कर्सर घेऊन जाऊन तुम्हाला ती व्हॅल्यू मिळून जाईल. सो दॅट व्हॅल्यू विल बी युअर 531. इथं बघितलं तर दिस इज युअर 521. इथे तुम्ही बघितलं दिस इज 511. तो साईननी पण दाखवतो, बिकॉज दिस 5 इज नथिंग बट युअर आयगेन वेक्टर. बिकॉज जी आयगेन व्हॅल्यू आहे त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि त्याला डिरेक्शन पण आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज आयगेन वेक्टर. ओके. सो या व्हॅल्यूज यू कॅन गेट इट फ्रॉम ई टॅब्स इझिली. हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो यू कॅन फाइंड आउट बेसिकली 5 व्हॅल्यूज. ओके. जेव्हा तुम्हाला डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनला मिळते, मीन्स देर इज अ वन फोर्स विच इज ऍक्टिंग ऍट द फ्लोर. आता हे जे फोर्सेस असतात दिस ऑल आर द स्टोरी शिअर्स. हे तुम्हाला माहिती आहे कसं आपण काढलं होतं ते कॅल्क्युलेशन्स. सो करस्पॉन्डिंग टू दिस 5 व्हॅल्यू यू विल हॅव सम व्हॅल्यूज ऑफ स्टोरीज, फोर्सेस. ओके. इथं पण असेल काहीतरी, इथं पण काहीतरी असेल. लाईकवाईज इथला जो फोर्स असणार आहे तो मे बी या डिरेक्शनला लागणार असेल. इथला फोर्स या डिरेक्शनला असेल, इथला फोर्स या डिरेक्शनला असेल. ठीक आहे. ज्या डिरेक्शनला तुमची स्टोरी मूव्ह होते, सिम्पल आहे, त्या डिरेक्शनला तुमचे फोर्सेस तुम्हाला मिळणार आहे. समथिंग लाईक दिस यू विल गेट द डिफरंट स्टोरी फोर्सेस करस्पॉन्डिंग टू युअर डिफरंट शेप्स ऑफ मोड अँड करस्पॉन्डिंग टू युअर 5 व्हॅल्यूज. बरोबर. आता जेव्हा मी हे सगळे स्टोरी फोर्सेस, हे जे तुम्हाला इथलं मिळालं, मोड 1 साठी काहीतरी स्टोरी फोर्सेस मिळाले, ह्याच्यासाठी काहीतरी स्टोरी फोर्सेस. लेट्स से मी ह्याला नावच देते, दिस इज युअर Q1, दिस इज युअर Q2, दिस इज युअर Q3. आता क्यू का वापरलं, कारण कोडमध्ये सगळ्यांनी Q1 Q2 Q3 लिहिले म्हणून, म्हणजे ते मेस्ड अप नको व्हायला गोष्टी म्हणून. सो दिस इज युअर Q4, दिस इज युअर Q5, दिस इज युअर Q6, दिस इज युअर Q7, दिस इज युअर Q8 अँड दिस इज युअर Q9. मी हे असे नाव का दिले, बिकॉज आपण डिफ्लेक्शनला तशी नाव दिलीत म्हणून. राईट. नाव इफ यू कन्सिडर ऑल द फोर्सेस ऍट इच फ्लोर लेवल. आता सपोज मी असं कन्सिडर केलं की हा जो माझा फर्स्ट फ्लोर आहे, हा माझा फर्स्ट फ्लोर, इथला माझा फर्स्ट फ्लोर, इथला माझा फर्स्ट फ्लोर. बरोबर. जेव्हा स्टोरी फोर्सेस, जे हे तुम्हाला स्टोरी फोर्सेस मिळाले होते, मोड 1चा पहिला स्टोरी फोर्स, सेकंड मोडचा फर्स्ट स्टोरीला आलेला फोर्स आणि थर्ड मोडचा फर्स्ट स्टोरीला आलेला थर्ड फोर्स, यांचा जेव्हा मी कंबाईन इफेक्ट बघणार, ओके, असं इच फ्लोअरचं बघणार, म्हणजे मी फर्स्टचं झालं की मी सेकंड बघणार. लाईकवाईज म्हणजे मी प्रत्येकाचं जेवढे पण मॅक्सिमम मोड शेप्स तुमच्याकडे आहेत, त्या प्रत्येक मोड शेपमध्ये प्रत्येक फ्लोरला जो स्टोरी फोर्स क्रिएट झालाय, स्टोरी शियर क्रिएट झालाय, त्याचं मी एक कंबाईन इफेक्ट घेतला सपोज, आणि आय विल गेट समथिंग लाईक दिस. म्हणजे जी माझी डायग्राम येणार आहे. सो लेट्स दिस इज युअर ओरिजिनल स्ट्रक्चर. ओके. सो या ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये यू विल फाइंड दॅट तुम्हाला ह्याच्या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही, आता हा जो कंबाईन म्हणजे ह्याला आपण म्हणतो की ह्याचा इफेक्ट म्हणजे ह्याचा हा Q1, हा Q4 आणि हा Q7. हा Q7 कुणामुळे आला, थर्ड मोडमुळे आला. Q4 कुणामुळे आला, सेकंड मोडमुळे आला. Q1 कशामुळे आला, फर्स्ट मोडमुळे आला. पण सगळेजण कुठे ऍक्ट होतात, फर्स्ट स्टोरीला. सो इफ आय कंबाईन ऑल दिस फोर्सेस अँड इफ आय अप्लाय दिस फोर्सेस टू माय स्ट्रक्चर, ओके, म्हणजेच मी काय केलं, ह्या सगळ्या फोर्सेसचं प्रत्येक स्टोरीचं एक कंबाईन इफेक्ट कन्सिडर केला. ठीक आहे. आणि ती एक डायग्राम जर मी जनरेट केली, तर ती तुम्हाला अशी काहीतरी दिसेल. लेट्स से टोटल तुमचं जे बिहेवियर असेल त्या बिल्डिंगचं समथिंग लाईक दिस, असं काहीतरी दिसेल तुम्हाला. सॉरी. ओके. समथिंग असं वेवी शेप काहीतरी मिळेल. हे फक्त दाखवण्यासाठी असंच मिळेल असं नाहीये, जस्ट टू अंडरस्टँड द थिंग्स. म्हणजे हे जे तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळालं होतं किंवा स्टोरी फोर्सेस मिळाले होते, सो हे डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट, या डिस्प्लेसमेंटचं मी जर कंबाईन इफेक्ट कन्सिडर केला तर तुम्हाला काहीतरी इथे एक डिस्प्लेसमेंट मिळेल.
बरोबर. कंबाईन कसं करायचं त्याच्यासाठी वेगळी मेथड आहे. असं नाही की हे Q1 म्हणजे इथलं तुम्ही 511 ऍड करा, 512 ऍड करा, 513 ऍड करा आणि जे तुमचं अल्जेब्रिक सम होईल प्लस मायनस ती व्हॅल्यू इथं टाका. तसं नाहीये. ठीक आहे. तसं तुम्ही एकदम ह्यानी जाऊ नका. माझ्या बोलण्याचं मिनिंग तसं नाहीये. मला जस्ट असं बोलायचंय की इफ यू consider the displacement, forget about forces. If you consider the displacement only at first floor in first mode, third mode, second mode and third mode. मग प्रत्येक मोडचं जर मी ह्याचं डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं आणि त्यांना तिघांना जर मी कंबाईन केलं बिकॉज देर आर 3 मोड्स ओनली राईट आत्ताच्या स्ट्रक्चरमध्ये, तर तुम्हाला एक काहीतरी व्हॅल्यू मिळेल इथं, रिझल्टंट व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर फ्लोर, इथं काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. तसंच मी सेकंड मोडचं पण सेकंड फ्लोरचं केलं, तसंच मी थर्डचं केलं, लाईकवाईज मी करत गेले. राईट. आणि जसं तुम्ही डिस्प्लेसमेंटचं केलं तसंच मी फोर्सेसचं पण केलं. नाव इफ आय टॉक अबाउट द फोर्सेस, क्युम्युलेटिव्ह फोर्सेस, नॉट क्युम्युलेटिव्ह, द कंबाईन इफेक्ट ऑफ द फोर्सेस. ठीक आहे. स्टोरीज हिअर. तर हे जे तुम्हाला पॅटर्न मिळतोय, दिस पॅटर्न इज नथिंग बट वी कॅन कॉल इट ॲज लाईक रिझल्टंट व्हायब्रेशन डायग्रॅम किंवा रिझल्टंट व्हायब्रेशन स्केच डायग्रामच लिहिते मी स्केचपेक्षा. सो विल गेट सम रिझल्टंट व्हायब्रेशन डायग्राम और व्हॅल्यूज फॉर पर्टिक्युलर फ्लोर. बरोबर. आणि हा जो पर्टिक्युलर तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, दिस इज कॉल्ड रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. म्हणजे तुम्हाला जे प्रत्येक फ्लोरला जो तुम्हाला एक एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स मिळत होता, बरोबर, त्या प्रत्येक रिस्पॉन्सचा, मग तो फोर्स असू दे किंवा तो डिस्प्लेसमेंट असू दे, त्याचा प्रत्येक फ्लोरचा मी प्रत्येक मोडचा जो कंबाईन करून मला एक स्पेक्ट्रा मिळणार आहे, त्याचा जो एक रिस्पॉन्सचा एक ग्राफ मिळणार आहे किंवा एक रिस्पॉन्सचं मला फायनल आउटपुट मिळणार आहे, त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रा म्हणजे काय की तुमचं जेवढे मॅक्सिमम नंबर ऑफ फ्लोअर्स किंवा जेवढे मॅक्सिमम नंबर ऑफ क्वांटिटीज तुम्ही काहीतरी एका मेथडनी क्लब करता. म्हणजे ह्याचा जर रिझल्टंट पूर्ण बघायचं असेल, म्हणजे तुमच्याकडे फक्त मी जर बेसिक हे स्ट्रक्चर दिलं आणि तुम्हाला ह्याचं जर फक्त फायनल आउटपुट बघायचं असेल, तर मी एवढं मोड न बघता डिरेक्टली मी रिस्पॉन्स स्पेक्ट्राला जाऊ शकते. बिकॉज रिस्पॉन्स स्पेक्ट्रामध्ये काय होतं, तो ऑलरेडी सगळे एवढे मोड अनालिसिस करतो इंडिव्हिज्युअली, त्याला क्लब करतो ह्या प्रत्येक गोष्टीला. तुम्ही विचार करा ना, Q1, Q4, Q7 हे तुम्हाला क्लब करायचे. ते क्लब करायला तुम्हाला काहीतरी वेळ लागेल. ठीक आहे. आत्ता तरी आपण एकदम सिंपल फ्लोर घेतलाय, लाईक ओनली सिंगल बे अँड 3 फ्लोर्स. आपलं स्ट्रक्चर काय एवढं सिंपल नसतं. आपलं तर 3D मध्ये असणार आहे. सो जे तुम्ही आता एक्सला केलं, तेच तुम्हाला वायला पण करायचंय. येते लक्षामध्ये. सो यू नीड टू कन्सिडर ऑल दिस थिंग्स आणि हे मॅन्युअली करणं खूप अवघड आहे. सो इट्स नॉट लाईक की जस्ट ऍड अप दिस थिंग Q1, Q4 अँड Q7. नो, दिस इज नॉट द करेक्ट वे. म्हणजे तुम्ही जर डायरेक्टली असं केलं अल्जेब्रिक सम ह्याची 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 आणि हे तुम्ही इथं फोर्स कन्सिडर केला, सो दॅट इज नॉट द करेक्ट पार्ट. त्याच्यासाठी कोडनी आपल्याला सांगितलंय की टू गेट दिस पर्टिक्युलर रिस्पॉन्स, टू गेट दिस पर्टिक्युलर क्यू फोर्स, फायनल क्यू फोर्स, ओके, QF1 लिहिते मी, तर दिस इज QF2 अँड दिस इज युअर QF3. सो टू गेट ऑल दिस फोर्सेस, फायनल कंबाईंड फोर्सेस किंवा ह्याचा जे इफेक्ट घेऊन येणारा फोर्स जो असेल, त्याच्यासाठी आपल्याला कोडनी 2 मेथड्स सजेस्ट केल्या आहेत. वन इज SRSS मेथड, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स मेथड, अँड सेकंड इज CQC मेथड. ठीक आहे. तर हे या दोन्ही मी आता एक्सप्लेन करते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये, पण दिस इज द मेन कन्सेप्ट बिहाइंड रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. खूप लोकांचं कन्फ्युजन ह्याच्यामध्ये आहे की रिस्पॉन्स स्पेक्ट्रा म्हणजे काय असते, त्यांना माहित नाही. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की हिटर्स मध्ये फक्त 2 कमांड एक्स्ट्रा असतात. एकदा स्पेक्ट्रा डिफाईन करायचं आणि लोड कॉम्बिनेशन डिफाईन करायचं, झालं रिस्पॉन्स स्पेक्ट्रा लागलं. बट रिस्पॉन्स स्पेक्ट्राच्या मागची थिअरी ही आहे. दिस इज द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. ओके. म्हणजे आपण इथे ऍक्च्युली रिझल्टंट फोर्सेस किंवा रिझल्टंट व्हायब्रेशन्स चेक करतो या बिल्डिंगचे, म्हणून ह्याला रिस्पॉन्स स्पेक्ट्रा म्हणतात. आता आपल्या केसमध्ये दिस इज जस्ट अ 3 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. म्हणजे नंबर ऑफ मोड्स तुमचे 3 होते म्हणून मी 3 स्केच काढले. असे आपले आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये सपोज 7 आहेत ना, मला वाटतं. सो टोटल नंबर ऑफ मोड्स इन अवर केस इज 21. नंबर ऑफ मोड्स इन अवर 3D मॉडेल जो मी कन्सिडर केलं होतं, 3D पोर्टल, त्याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ मोड आपण 21 टाकले. सो जस्ट इमॅजिन हे स्केच मी प्रत्येक 21 वेळा काढणार फॉर एक्स ऍक्सिस. कारण आपली जी पोर्टल फ्रेम आहे तिथली, दिस इज इन 3 डायमेन्शन, राईट. तर या डिरेक्शनचे मी 21 वेळा वेगवेगळे असे मोड काढणार. असे पण किती तुमचे 7 फ्लोर आहेत. सो तुम्ही इमॅजिन करा, पहिला फ्लोर, सेकंड, थर्ड, फोर्थ अप टू 7 असं मी 21 वेळा करणार. दिस इज फॉर एक्स झेड प्लेन. लेट्स इज एक्स, दिस इज युअर झेड, दिस इज युअर वाय.
बरोबर. मग एक्झॅक्ट प्लेनचं सेपरेट केलं, वायझेड प्लेनचं सेपरेट करणार. मग हे मी जर काढत बसले तर मला किती वेळ लागेल? आणि तेवढं इझी पण नाही की तुम्ही ते फाइंड आउट करा आणि मग त्याचे कॅल्क्युलेशन्स करा. नाऊ आय विल कम टू दॅट पार्ट की हाऊ टू फाइंड आउट दिस फोर्सेस. जसं मी तुम्हाला आता बोललं ना, हे नुसतं असं ऍडअप करून नाही चालत की इथला फोर्स, इथला फोर्स, इथला फोर्स. नो. हे फोर्सेस कसे जनरेट करायचे दॅट यू नो. हे कसे फाइंड आउट करतो आपण? आधी बेस शिअर फाइंड आउट करतो. बेस शिअर कसा फाइंड आउट करायचा तुम्हाला माहितीये, राईट? एकदा बेस शिअर तुमचा झाला. बेस शिअर म्हणजे काय असतं तुमचं? एच, दॅट इज हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन कोइफिशियंट इंटू युअर सिस्मिक वेट, राईट? तो बेस शेअर झाला की तुम्ही ह्याला डिस्ट्रीब्यूट कसं करता? तो फॉर्म्युला आठवत असेल बघा. क्यू आय इज इक्वल टू समेशन ऑफ, काय फॉर्म्युला होता बरं? क्यू आय इज इक्वल टू डब्ल्यू आय एच आय स्क्वेअर डिवायडेड बाय समेशन ऑफ डब्ल्यू आय एच आय स्क्वेअर इंटू व्ही बी. हा फोर्स तुम्ही हे इक्वेशन तुम्ही वापरून हा क्यू फोर्स काढत होता, विच इज मच सिम्पलर दॅन धिस फायनल फोर्स. फायनल फोर्स काढण्यासाठी आपल्याला कोडनी एक इक्वेशन दिले. नाऊ आय विल शो यू दॅट इक्वेशन फर्स्ट आणि मग आपण पुढच्या गोष्टी कन्सिडर करू. इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? बिकॉज दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट, म्हणून मी थोडंसं स्लोली चालली. अदरवाईज इटाज मध्ये अर्थक्वेक एक्सप्लेन करणं इज नॉट अ बिग डील. त्याच्यामध्ये मला फक्त तुम्हाला सांगायचं की 2-3 स्टेप्स असतात, त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा, संपला विषय. पण हे जे बेसिक एक्सप्लेन करायचं त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो म्हणून. पण हे एकदा क्लिअर झालं ना की मग तुमचं कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि पुढचे काम करताना पण तुमचे हे थेअरी लक्षात असेल तर मग तुमचं चुकत जरी असेल कुठेतरी लक्षात येईल. ओके. सो नाव यू कॅन फाइंड आउट दिस स्टोरी शिअर्स इझिली बेस्ड ऑन युअर व्ही बी फोर्स. हे आपण कॅल्क्युलेशन पण केलं होतं, इटास मध्ये पण केलं होतं आणि आपण मॅन्युअल पण केलं होतं. नाव वी विल स्विच टू दिस पार्ट. ओके. सो दिस इज QF1 QF2, ह्याची नावं त्यांनी वेगळी दिली असतील कोडमध्ये. सो आय विल ओपन द कोड फॉर यू आणि मग मी तुम्हाला सांगते की रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मधले हे जे स्टोरी फोर्सेस काढायचे असतात, दीज आर द स्टोरी फोर्सेस फॉर स्टॅटिक इक्विलंट मेथड अँड दीज आर द स्टोरी फोर्सेस फॉर रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मेथड. ओके. सो मी कोड एकदा ओपन करते. कोड दिसत असेल तुम्हाला. पेज नंबर, नाही, दिस इज नॉट द, हां, राइट, दिस इज. इथे तुम्हाला दिलंय बघा, डिझाइन लॅटरल फोर्स ॲट ईच फ्लोर इन ईच मोड. प्रत्येक मोडला जो तुम्हाला दॅट इज QIK. सो द इक्वेशन हिअर इज, जो तुम्हाला मी आता क्यू फायनल वाला बोलत होते ना, दिस इज द दिस इक्वेशन. सो दिस QIK इज नथिंग बट AK into phi IK into PK into WI. Now what are these terms? So AK is nothing but design horizontal acceleration spectrum value as per 6.4.2 using natural period of oscillation TK of mode K obtained from dynamic analysis. आता याचा अर्थ काय झाला? दिस AK यू कॅन फाइंड आउट. आपल्याला तुम्हाला एच माहिती आहे, राईट? एच इज व्हॉट? Z/2 I/R into SA/G, right? So this AH is nothing but this H is acceleration coefficient. Acceleration coefficient, right? आता इथे आपल्याला काय पाहिजे? acceleration coefficient पाहिजे का? नाही. What we want? We want AK factor. Now what is this AK is? AK is nothing but design horizontal acceleration spectrum. What we want? We want acceleration value. We don't want coefficient value. Coefficient is nothing but unitless value. Coefficient ला युनिट नसतं. This is your unitless value. And unitless value. राईट, दिस इज युअर युनिटलेस व्हॅल्यू. आपल्याला कुठली व्हॅल्यू पाहिजे? ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पाहिजे. सो ऍक्सेलरेशन इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ mm/s² किंवा मीटर/s² लाईकवाईज. ओके. सो त्यांनी काय सांगितलं की तुम्ही AK व्हॅल्यू डिराईव्ह करा युझिंग जे इक्वेशन तुम्हाला Hचं दिलंय दॅट इज इन 6.4.2. म्हणजे तुम्ही 6.4.2 ओपन केलं तर यू विल फाइंड दिस इक्वेशन Hचं व्हॅल्यू. म्हणून मी तिथे डायरेक्टली जात नाहीये. सो या इक्वेशन वरनं तुम्ही AK ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, असं कोडने तुम्हाला सांगितलंय. Okay, this Q to get this QIK. Now what is this QIK? QIK is nothing but your फायनल जे मी आता तुम्हाला काढलं होतं ना, हे जे असं त्याचं रिस्पॉन्स वाला जे तुम्हाला मिळणार होतं. सो दॅट रिस्पॉन्स साठी येणारा इकडचा फोर्स. सो तिथं मी Q फायनल 1 दिलं होतं. दॅट Q फायनल 1 इज नथिंग बट दिस QIK.
So to find out QIK, we have the equation AK into 5IK into PK into WI. त्यातलं मी आता explain करते what is AK. So AK, to find the AK, you need to take the help of AH. But AH is nothing but the acceleration coefficient. This is horizontal acceleration coefficient. This coefficient means it is a unitless value, but here they are saying that you have to consider the acceleration spectrum. So they want actually the acceleration value. Okay, so to convert this AH value into AK value, what I need to do is, आता तुम्हाला हे तर माहिती आहे, Z is unitless value. Z काय आहे? Z म्हणजे झोन फॅक्टर. झोन फॅक्टरला काहीतरी एक व्हॅल्यू आहे ना, 0.0, 0.16, 0.24, 0.36, something like that. So that is a unitless value. This is zone value, zone factor. I is importance factor. Again, it is a single value, which is a unitless value. R is also response spectral value, response reduction value. So R is also unitless value. म्हणजे ही क्वांटिटी पण unitless झाली. ही क्वांटिटी पण unitless झाली. Okay. Now here, this is your spectral acceleration. Okay, which is in mm per second square or meter per second square. And your G value is acceleration due to gravity. बरोबर, म्हणजे काय झालं, इथलं ऍक्सेलरेशन डिवाइड बाय इथलं ऍक्सेलरेशन, म्हणून ही क्वांटिटी तुमची युनिटलेस झाली. राईट. जर मी ह्याला मल्टिप्लिकेशन मध्ये जी नी मल्टिप्लाय केलं, इफ आय मल्टिप्लाय दिस फॅक्टर अँड इंटू दिस फॅक्टर, इथं पण, कारण तुम्ही जर राईट साईडला जर जी नी मल्टिप्लाय करताय, तुम्हाला लेफ्ट साईडला पण मल्टिप्लाय करावं लागेल. राईट. सो if I multiply on both the sides with factor g. So this g is nothing but what? Acceleration due to gravity. So this acceleration due to gravity and this acceleration due to gravity will cancel out to each other. And this SA by g now will govern your equation or will give you the unit which is the required for your consideration. म्हणजे ह्याचं जे युनिट होतं दॅट नाऊ दिस इज अ स्पेक्ट्रल ऍक्सिलेशन, जी ला जी कॅन्सल झाला. सो ही जी क्वांटिटी आहे, नाऊ दिस क्वांटिटी इज नॉट अ युनिटलेस, इट हॅज सम युनिट अँड दिस युनिट इज ऑफ ऍक्सलरेशन. बरोबर, म्हणजे मला काय करावं लागेल, टू गेट दिस ए के आय नीड टू मल्टिप्लाय ए एच व्हॅल्यू बाय जी. समजतंय? टू गेट दिस ए के व्हॅल्यू आय विल राईट इट ॲज ए एच इंटू जी. कळलं का हे? दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इथपर्यंत समजलं. सो दिस इज नथिंग बट युअर ऍक्च्युली, ह्याला आपण असं म्हणू शकतो, रिस्पॉन्स acceleration. This is your response spectra acceleration. This is your response spectra acceleration. Okay, this AK value. समजतंय? सो AK व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तुम्ही? AH इंटू जी, म्हणजे त्याला फक्त तुम्हाला मल्टिप्लाय करायचं जी ने. क्लिअर? ह्याच्यात काय डाऊट आहे का? जी ने मल्टिप्लाय केलं कळलं का? आणि आपण जी ने पण ह्याला डिवाइड का केलं होतं स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन? इफ यू रिमेंबर द ग्राफ, जे मी एकदम खूप सुरुवातीला एक्सप्लेन केलं होतं की टाइम वर्सेस SA बाय जी आपण ग्राफ काढतो. सो दिस SA इज नथिंग बट युअर स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन. मग त्याला नॉर्मलाइज करण्यासाठी आपण जी ने डिवाइड करत होतो, जस्ट टू नॉर्मलाइज द थिंग्स. बरोबर, म्हणून तुम्हाला तो वेगवेगळे असे ग्राफ्स मिळत होते. समथिंग लाईक दिस. बरोबर, मग हे तुमचं सॉफ्टसाठी असेल, हे तुमचं मीडियमसाठी असेल, हे तुमचं हार्डसाठी असेल. मग डिपेंडिंग अपॉन सॉइल टाईप and depending upon time period of your particular structure, you can find out easily what is your SA by G value. हे आपण करत होतो इक्विव्हॅलेंट स्टॅटिक मेथडला. ओके, सो हिअर what we are doing is, मी ह्याला SA by G ला मल्टिप्लाय केलं G नी, सो हे कॅन्सल झालं. नाऊ आय एम जस्ट एक्सपेक्टिंग द स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन. आय वॉन्ट स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन फॉर माय केस. ओके, का? कारण रिस्पॉन्स स्पेक्ट्रममध्ये काय होतं, इफ यू रिमेंबर इन स्टॅटिक इक्विव्हॅलेंट मेथड, व्हॉट वी डिड, TAX आपण एक फाइंड आउट केलं होतं आणि TAY एक फाइंड आउट केलं होतं. तिथं आपण एक स्पेसिफिक टाइम पिरियड, एक्स टाइम पिरियड फाइंड आउट केलं होतं, वाय टाइम पिरियड फाइंड आउट केलं होतं, युझिंग द इक्वेशन 0.09 H अपॉन रूट डी. या इक्वेशनने तुम्ही एक फायनल टाइम पिरियड फाइंड आउट केला होता. बट इन अवर रिस्पॉन्स स्पेक्ट्रा वी आर नॉट डुईंग एनी टाइम कॅल्क्युलेशन. आपण काय करतो, डिरेक्टली हा जो ग्राफ आहे, म्हणजे टाइम वर्सेस ऍक्सेलरेशनचा जो ग्राफ असणार आहे, सो दिस SA इज नथिंग बट दिस व्हॅल्यू, AK व्हॅल्यू. ओके, सो दिस SA म्हणजे जेव्हा मी आता दाखवेन तुम्हाला ते टर्म्स मध्ये. सो दिस ग्राफ SA बाय जी चा जो मी रिप्लेस करणार आहे, दॅट इज विथ AK, नॉट AK ऍक्च्युली. दिस इज वी कॅन कॉल इट ॲज AH. फक्त AH ला आपण नॉर्मलाइज करून घेतलेली व्हॅल्यू, जी नी त्याला डिवाइड केलेली व्हॅल्यू. सो लेट्स से दिस इज AK व्हॅल्यू. सो AK वर्सेस टीचा टाइम पिरियडचा जो ग्राफ आहे, तो ग्राफ आपण आपल्या स्ट्रक्चरला अप्लाय करतोय. सो तुमच्या बिल्डिंगला
0 पासून जेवढं पण टाइम पिरियड असेल 2 सेकंड जो पण ग्राफ असेल तर 0 पासून 0.01 0.02 0.03 0.04 असं प्रत्येक पॉइंट आपण तुमच्या स्ट्रक्चरला अप्लाय करणार आणि त्याची रिस्पेक्टिव्ह एस ए बाय जी ची व्हॅल्यू आपण इथं घेणार. कळतंय? तर या केसमध्ये काय होतं तुमचा टाइम पिरियड फिक्स होता. आय वॉज नोईंग माय टाइम पिरियड. तर डायरेक्टली मी त्या टाइम पिरियडला जाऊन इथून मी मार्क करत होते एस ए बाय जी ची व्हॅल्यू. बट आता रिस्पॉन्स फॅक्टरमध्ये तसं नाहीये. रिस्पॉन्स फॅक्टरमध्ये आपण काय करतोय कंबाईनली इफेक्ट घेतोय. बरोबर म्हणजे कारण प्रत्येक मोडचा टाइम पिरियड वेगळा असणार आहे. मी आत्ताच एक्सप्लेन केलं. सो प्रत्येक टाइम पिरियडला जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे तो रिस्पॉन्स तो तिथे कॅच करत जाणार अँड देन अल्टिमेटली यू विल गेट समथिंग लाईक दिस बिहेवियर. Okay, to get this behavior, you should have this quantity is dependent on the time basically. Okay, so मला हे म्हणायचे की जी AK ची व्हॅल्यू आहे, दिस AK व्हॅल्यू इज डिराइव्ड फ्रॉम AH व्हॅल्यू. ओके, बट AH व्हॅल्यू ही होती हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन कोइफिशियंट विच इज अ युनिटलेस व्हॅल्यू. पण आपल्याला इथं ऍक्सेलरेशनची पाहिजे म्हणून मी इथं मल्टिप्लाय केलं जी. इकडे मल्टिप्लाय केलं तर मला राईट साईडला लेफ्टला पण करावं लागेल. सो AK इज नथिंग बट AH इंटू जी. सिम्पल. ओके, सो यू कॅन फाइंड आउट इझिली नाव AK ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. यू कॅन फाइंड आउट झेड. मी परत इथं क्लिअर करते आता हे. सो आता आपल्याला काय मिळालं AK इज इक्वल टू व्हॉट AH इंटू जी. राईट, जी तर ठीक आहे तुम्हाला काढता येईल. नाव AH इज Z/2 I/R SA/G. हा तुमचा AH आहे. बरोबर, ह्याच्यातली ही व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता बिकॉज यू नो युअर झोन आणि कोड तुम्हाला व्हॅल्यू देतो. सो यू कॅन फाइंड आउट आय ऑल्सो, यू कॅन फाइंड आउट आर ऑल्सो, यू कॅन फाइंड आउट जी ऑल्सो. जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. नाव क्वेश्चन रिमेन्स हाऊ टू फाइंड आउट एस ए. दिस इज द मेन क्वेश्चन. समजलं? सो आपल्याला जर एस ए फाइंड आउट करायचं असेल तर या केसमध्ये आपल्याला जो एस ए फाइंड आउट करायचा दिस दिस एस ए इज डिपेंडंट ऑन व्हॉट टाइम. आत्ताच मी ग्राफ एक्सप्लेन केला होता. दिस इज युअर एस ए अँड दिस इज युअर टाइम. राईट, मग जो तुमचा ग्राफ तुम्हाला मिळणार आहे तो ग्राफ तुम्ही जो डिसाईड केला तुम्हाला त्या प्रत्येक टाइम पिरियडसाठी तुम्हाला स्पेशल असे वेगवेगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील ज्या काय असतील त्या. जेवढे टाइम पिरियड तुमच्या त्या स्ट्रक्चरवरती अप्लाय होणार आहे, जेवढे नंबर ऑफ मोड्स असणार आहे, प्रत्येक नंबर ऑफ मोड प्रमाणे तुमचा टाइम पिरियड असणार. तो प्रत्येक टाइम पिरियडला यू विल गेट सम एस ए व्हॅल्यू डिफरंटली. बरोबर, ही काही कॉन्स्टंट व्हॅल्यू नसणार आहे तुमची. सो तुम्हाला हे फाइंड आउट करावं लागतं आणि हे फाइंड आउट करून बिकॉज इट इज टाइम डिपेंडंट व्हॅल्यू, इट इज नॉट अ सिंगल व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचा AK चेंज होत राहणार आहे. म्हणजे इथं जर 1 सेकंड असेल तर 1 सेकंडची AK ची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. तीच 2 सेकंड कन्सिडर केलं तर 2 सेकंडची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. वाय? बिकॉज एस ए बाय जी इज चेंजिंग. सो द चेंजिंग पॅरामीटर इज एस ए बाय जी हिअर. इक्वेलंट स्टॅटिक मेथडमध्ये एस ए बाय जी आपला चेंज होत नव्हता बिकॉज टाइम पिरियड वॉज कॉन्स्टंट फॉर दॅट केस. तुम्ही एक टाइम पिरियड फिक्स केलं होतं. इक्वेलंट स्टॅटिक मेथड मध्ये टाइम पिरियड फिक्स होता आणि रिस्पॉन्स स्पेक्ट्रममध्ये टाइम इज चेंजिंग कारण तुमचे मोड शेप्स चेंज होत आहेत. समजतंय? सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन दिस टू मेथड्स. कळलं? हे कसं फाइंड आउट करायचं हे लक्षात आलं असेल. नाव व्हॉट इज दिस फाय आय के. सो फाय आय के मी तुम्हाला मगाशीच सांगितलं जो तुम्ही जी व्हॅल्यू काढता ना ह्याची, ह्याला काहीतरी नाव आहे, एक मिनिट. फाय आय के. दिस इज फाय के. दिस इज मोड शेप कोइफिशियंट. मोड शेप कोइफिशियंट जे डिस्प्लेसमेंट दाखवतं ना ते, दॅट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट युअर मोड शेप कोइफिशियंट ऍट पर्टिक्युलर फ्लोर जो तुम्ही कन्सिडर केलाय तो. म्हणजे आय मोड, सॉरी आय फ्लोर आणि के मोड. सो आय स्टँड्स फॉर लेवल, कुठल्या लेवलचे, आणि के स्टँड्स फॉर मोड. मी आता एक्सप्लेन केलं होतं. सो फाय आय के यू कॅन फाइंड आउट इझिली फ्रॉम युअर ई टॅब्स. ओके, नाउ व्हॉट इज दिस PK. नाउ PK इज दिस मोडल पार्टिसिपेशन फॅक्टर. मोडल पार्टिसिपेशन फॅक्टर मागच्या वेळेला मी एक्सप्लेन केलं होतं कसं फाइंड आउट करतात. सो दिस इज WI इंटू फाय आय के डिवाइड बाय WI इंटू फाय आय के स्क्वेअर. म्हणजे तुमच्या त्या पर्टिक्युलर फ्लोअरनी आउट ऑफ 100% जे वेट होतं त्याच्यातलं किती पर्सेंट वेट किंवा पर्सेंटेज ऍक्टिव्ह झालं त्या पर्टिक्युलर मोडला. बरोबर, हे मग आत्ता पण मी एक्सप्लेन केलं होतं ना इटर्स मध्ये. सो दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट मोडल पार्टिसिपेशन फॅक्टर. तो इथं तुम्हाला कन्सिडर करायचा. सो PK यू कॅन फाइंड आउट इझिली. नेक्स्ट रिमेन्स इज व्हॉट दॅट WI. So you can find out WI also. What is WI? WI is nothing but your seismic weight. So what is this seismic weight now? So WI is nothing but seismic weight. मग सिस्मिक वेट आपण कसं कन्सिडर करतो? सिस्मिक वेट इज नथिंग बट 100% ऑफ डेड लोड बरोबर प्लस फ्यू पर्सेंट ऑफ X% ऑफ लाईव्ह लोड. X% काय असतं? सो X इज इक्वल टू 25%. इन केस ऑफ लाईव्ह लोड इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3.
kilonewton per meter square and 50% if live load is greater than 3 kilonewton per meter square. So this is the X value. So basically WI is nothing but 1 DL. DL म्हणजे फक्त डेड नाही बरं का, त्याच्यामध्ये सुपर डेड वगैरे सगळंच कन्सिडर होणार, प्लस 0.25 LL or 0.5 times of LL. It depends upon your live load values. Okay, here we neglect the LLR values, that is live load on roof. So basically you can find out WI also. आणि सॉफ्टवेअरला आपण हे ऑलरेडी कमांड देणार आहे. दिस कमांड इज नथिंग बट युअर मास सोर्स इन सॉफ्टवेअर. सो हे पण तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये मिळून जाईल. पीके पण सॉफ्टवेअरमध्ये मिळून जाईल. दिस पीके इज नथिंग बट मोड पार्टिसिपेशन फॅक्टर जो मी आता एक्सप्लेन केला होता ना, तो 0.87 वगैरे, त्याला 100ने आपण मल्टिप्लाय करणार. एक्स डिरेक्शनचा असेल, वायचा असेल, जे पण असेल ते मीन्स जो तुमचा मोड शेप तुम्हाला मिळतोय, लेट्स से हा तुमचा मोड शेप आहे, तर या मोड शेपला जेव्हा इथं फोर्स ऍक्ट होणार आहे तर तुम्हाला हा मोड शेप, हे डिस्प्लेसमेंट मिळणार. सो हे जे डिस्प्लेसमेंट मिळण्यासाठी इथलं जे मास होतं ते त्यातलं किती पर्सेंटेज ऑफ मास ऍक्टिव्ह होतं अंडर दिस फोर्स टू गेट दिस डिस्प्लेसमेंट. दिस इज नथिंग बट युअर मोडल पार्टिसिपेशन फॅक्टर. सो हे पण तुम्हाला सॉफ्टवेअरमधून मिळून जाईल. फाय आय के यू कॅन फाइंड आउट फ्रॉम सॉफ्टवेअर ऑल्सो. ओके, म्हणजे तुम्ही हे सॉफ्टवेअर डिरेक्टली मिळतं. दॅट इज नथिंग बट युअर जॉईंट डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे जे डिस्प्लेसमेंट आहे पहिल्या पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला येताना हे डिस्प्लेसमेंट किती झालं. सो यू कॅन फाइंड आउट फ्रॉम इझिली फ्रॉम ई टॅब्स. सो फाय आय के इज ऑल्सो अवेलेबल अँड नाव दिस इज ए के. सो टू गेट द ए के त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्टेप्स करावं लागतील. दॅट्स इट. बाकी तर सगळं सॉफ्टवेअर काढतच आहे. मग तुम्हाला फक्त काय करायचं रिस्पॉन्स स्पेक्ट्रासाठी, यू नीड टू जस्ट गिव्ह सम कमांड्स. अशा कमांड त्याला द्या की जेणेकरून तो ए के फाइंड आउट करेल. मग AK डिपेंडंट ऑन व्हॉट AH. ओके, AH इंटू जी. सो मला काय करावं लागेल, त्याला एक ऍक्सेलरेशन डिफाईन करावं लागेल AH. मग AH कसा डिफाईन करायचं ते मी एक्सप्लेन करते. सो यू कॅन डिफाईन द रिस्पॉन्स स्पेक्ट्रा ऍक्सेलरेशन आणि त्याला मी सांगते की मग तू जी ने मल्टिप्लाय कर सुरुवातीला. सो दॅट त्या जी व्हॅल्यूनी कसं मल्टिप्लाय करायचं, ह्या 2 स्टेप्स तुम्हाला फक्त ऍडिशनल करावं लागतील फॉर रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. अदरवाईज बाकी सगळ्या व्हॅल्यूज त्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत. समजतंय. वेन यू डू द स्टॅटिक अनालिसिस और मोडल अनालिसिस ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी त्यांनी इथं कव्हर केलेल्या आहेत. राईट. सो बेसिकली पहिली स्टेप जर कन्सिडर केली इटाज मध्ये, सो आय एम जस्ट, मी तिकडे पण दाखवेनच पण आता सांगते. सो पहिली स्टेप इज टू गिव्ह द रिजिड डायफ्रॅम. रिजिड डायफ्रॅम्स टू ऑल द फ्लोर्स. ऑल द फ्लोर म्हणजे जिथे स्लॅब आहेत तिथे बरं का, फक्त ऑल द फ्लोर्स. स्लॅब नाहीये तिथं नाही येणार. सेकंड इज इथे ह्याच्यामध्ये ना रिजिड डायफ्राम देताना पण अजून एक कंडिशन असते की तुम्ही स्टेअरकेस नाही घेऊ शकत. वाय? कारण स्टेअरकेसचा जो स्लॅब आहे ना तो एका लेवल पासून दुसऱ्या लेवलला फ्लिप होतो. म्हणजे तो काय म्हणतो आपण, इन्क्लाइंड स्लॅब आहे. दॅट इज नॉट अ हॉरिझॉन्टल सर्फेस. सो जिथे तुम्ही रिजिड डायफ्राम देता मीन्स यू आर कन्सिडरिंग द हॉरिझॉन्टल इफेक्ट ऑफ पर्टिक्युलर पोर्शन. मग स्टेअरकेस इज नॉट अ हॉरिझॉन्टल थिंग ना. तर ते जेव्हा तुम्ही मास सोर्स देणार तेव्हा तुम्ही लाईव्ह प्रोजेक्ट मधले स्टेअरकेस एस्केप करा. स्टेअरकेसला तुम्ही देऊ नका. ठीक आहे. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज गिव्ह मास सोर्स. मास सोर्स कसं द्यायचं मी आय थिंक एक्सप्लेन केलं होतं ना, मला आठवत नाहीये. हा केलं होतं इक्विव्हॅलेंट स्टॅटिक मेथडमध्ये, पण आता पण मी दाखवते परत. सो मास सोर्स तुम्ही आधी देणार. नेक्स्ट यू कॅन डिफाईन द लोड पॅटर्न्स. सो लोड पॅटर्न्स मध्ये हे मी नॉर्मल सांगते आधी. रिस्पॉन्स फॅक्टरला काय करायचं ते मी सांगते. सो दिस इज लोड पॅटर्न मध्ये आपण जाऊन काय करत होतो, EQX अँड EQY हे डिफाईन करत होतो. सो EQX अँड EQY मध्येच तुम्हाला परत इंटरनली जाऊन चेंज करायचं होतं. व्हॉट इज युअर झेड व्हॅल्यू, व्हॉट इज युअर आय व्हॅल्यू, व्हॉट इज युअर आर व्हॅल्यू, व्हॉट इज युअर सॉइल स्टाटा. कारण सॉइल स्टाटा तुम्हाला कसा लागत होता, SA/G साठी. ओके. सॉरी. सो EQX साठी तुम्ही आणि टाइम पिरियड. सो एवढ्या गोष्टी तुम्ही देत होता EQX आणि EQY साठी. ओके. सॉइल स्टार्टावरून तू आणि टाइम वरून तू फाइंड आउट करत होता की व्हॉट इज द SA/G व्हॅल्यू. हे झालं तुमचं रिस्पॉन्स, सॉरी स्टॅटिक अनालिसिस, स्टॅटिक इक्विव्हॅलेंट मेथड. आता जेव्हा तुम्ही रिस्पॉन्स स्पेक्ट्रलला येणार तर ऍडिशनल मेथड काय होणार, हे तर तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. बरोबर. सो हे झालं, काही प्रॉब्लेम नाही. मला हे लागणारच होतं, हे पण मला लागणार होतं, ते पण तुम्ही दिलंय. मग फक्त एक अजून ऍडिशनल केस कुठली होणार, बिकॉज आय नीड टू डिफाईन दिस AK पर्टिक्युलरली. सो द AK इज नथिंग बट युअर AH इंटू G. सो मला त्याला एक स्पेसिफिकली सांगावं लागेल की रिस्पॉन्स स्पेक्ट्रा
ऍक्सेलरेशन तुला काय कन्सिडर करायचं. सो आय नीड टू डिफाईन वन फंक्शन. सो आय नीड टू डिफाईन फंक्शन विच इज नेम्ड ॲज रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. मग मी त्याला सांगणार की कुठला कोड वापरून तुला रिस्पॉन्स स्पेक्ट्रा डिफाईन करायचा. मीन्स अल्टिमेटली व्हॉट यू आर डुईंग, यू आर जस्ट गिव्हिंग द व्हॅल्यू ऑफ एच हिअर. बरोबर, म्हणजे रिस्पॉन्स स्पेक्ट्रा तुम्ही डिफाईन करताय म्हणजे तुम्ही त्याला एच ची व्हॅल्यू देताय. Because in response spectra, again you need to put this value I, Z, I, R, soil type आणि time. हाच टाइम पिरियड, सॉरी नॉट टाइम, त्याचा टाइम नसतो, सॉरी. तुम्हाला फक्त झेड, आय, आर आणि सॉइल टाईप हे तुम्हाला इथे द्यावं लागतं आणि डॅम्पिंग एक द्यावं लागतं. सो वेन यू प्रोव्हाइड ऑल दिस थिंग्स इन दिस डिफाईन फंक्शन रिस्पॉन्स स्पेक्ट्रामध्ये, मीन्स यू आर अल्टिमेटली गिव्हिंग द व्हॅल्यूज ऑफ ए एच. बरोबर, म्हणजे एच तुम्ही डिफाईन केला. आता मला काय डिफाईन करावं लागेल, आय नीड टू डिफाईन समवेअर जी. कारण जेव्हा एच इंटू जी होणार तेव्हाच तर तो रिस्पॉन्स स्पेक्ट्रा मधला जो हा क्यू फोर्स मला काढायचा आहे तेव्हा हा ए के वर्क होईल. अदरवाइज हे तर माझ्याकडे आहेच आहेत ऑलरेडी, हे काही चेंज नाही होणार आहे. तसं इथं जे मिळणार आहे तेच इथं मिळणार होतं. फक्त एके साठी मला ह्या 2 स्टेप ऍडिशनल करावं लागतात. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेप. अँड सेकंड स्टेपमध्ये मला लोड केसेसमध्ये जावं लागतं. ओके, आणि लोड केसेसमध्ये मी जाऊन त्याला सांगणार की रिस्पॉन्स स्पेक्ट्रा तू एक्स मध्ये एकदा लाव, एक्स मध्ये, आणि रिस्पॉन्स स्पेक्ट्रा तू एकदा वाय मध्ये लाव. बरोबर, मग जेव्हा मी त्याला म्हणणार की रिस्पॉन्स स्पेक्ट्रा एक्स मध्ये लाव तेव्हा तो काय करणार, ए एच घेणार जो तुम्ही त्याला फंक्शन डिफाईन केले ते, आणि त्याला तो मल्टिप्लाय करणार जी ला. पण त्याला हे नाही कळणार की रिस्पॉन्स स्पेक्ट्रा जेव्हा तुम्ही एक्स मध्ये कन्सिडर करताय, सो रिलेटेड टू धिस एक्स डिरेक्शन, व्हॉट इज युअर ऍक्सेलरेशन, वेदर इट इज यू एक्स, वेदर इट इज यू वाय, or whether it is uz, or whether it is u1, whether it is u2, or whether it is u3. U is denoted as for acceleration. U म्हणजे acceleration. बरोबर, आपण त्याला सांगतो की तू रिस्पॉन्स स्पेक्ट्रा एक एक्स मधला क्रिएट कर आणि सेम रिस्पॉन्स स्पेक्ट्रा तू वाय मध्ये क्रिएट कर, जसं तू इक्यू आणि इक्यू ला केलं तसं. राईट, मग जेव्हा त्याला एक्स ला करायचंय तेव्हा त्याला हे माहित नाही की हा जो जी फॅक्टर आहे, हा जी फॅक्टर कुठल्या ऍक्सेलरेशन व्हॅल्यू लावायचा आहे. एक्स ला लावायचं आहे, वाय ला लावायचं का झेड ला लावायचं. सो एक्स इज नथिंग बट u1, वाय इज नथिंग बट u2, अँड झेड इज नथिंग बट u3. सो यू नीड टू define some g value particularly when you are saying that it is a response spectra x. तर तुम्हाला सांगावं लागेल की हा जो रिस्पॉन्स स्पेक्ट्रा एक्स मध्ये जे तू ऍक्सेलरेशन घेतलंय, मी जे डिफाईन केले ते, तर तेव्हा तू जो जी फॅक्टर लावणार आहे तो जी फॅक्टर पर्टिक्युलरली u1 ला लाव. Because u1 is an acceleration I can get in the x direction. If I applying response spectra force in the x direction, so ultimately whatever displacement, whatever forces are going to happen in x axis only, along x axis only. So जर सगळं x axis मध्ये असेल तर acceleration पण x मध्येच असणार ना. बरोबर, सो म्हणून आपण त्याला सांगतो की रिस्पॉन्स फॅक्टर एक्स मध्ये तू जर करणार असेल तर तू u1 ला हा फॅक्टर लाव. सिमिलरली जेव्हा तू रिस्पॉन्स स्पेक्ट्रा वायला लावणार असेल तेव्हा एच तर माझा डिफाईन आहे, एच इज कॉन्स्टंट फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. फक्त जो तुला फॅक्टर जी लावायचा आहे तो जी फक्त लावताना तू कोणाला लाव, u2 ला लाव. बिकॉज u2 इज नथिंग बट युअर यू वाय, दॅट इज ऍक्सेलेशन इन वाय, बिकॉज आय एम अप्लाइंग द फोर्स इन वाय डिरेक्शन. समजलं. आर एस झेड पण असतं पण आपण ते रिस्पॉन्स फॅक्टर झेड डिरेक्शनला जनरली लावत नाही, कारण प्रिन्सिपल टू डिरेक्शनला आपण घेतो प्लॅन. कारण आपले जे प्लॅन्स असतात ना, दॅट इज इन एक्स झेड प्लेन अँड वाय झेड प्लेन. ओके, सो आर झेड आपण कधी घेतो, दॅट इज अ वर्टिकल, दीज आर द हॉरिझॉन्टल नॉट डिस्प्लेसमेंट, दीज आर द हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन, हॉरिझॉन्टल डिझाईन ऍक्सेलरेशन स्पेक्ट्रम, म्हणजे हॉरिझॉन्टल रिस्पॉन्स स्पेक्ट्रा आपण म्हणू शकतो. तर तुम्ही वर्टिकल रिस्पॉन्स स्पेक्ट्रा पण देऊ शकता, पण ते कधी द्यायचं हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. यू कॅन अप्लाय दॅट टू, पण त्याच्यासाठी कंडिशन आहे की वेन टू गो फॉर रिस्पॉन्स स्पेक्ट्रा इन झेड डिरेक्शन. ओके, सो जनरली कंडिशन अशी खूप अशी मेजर अशी नाहीये, बट लाईक जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये कॅन्टिलिव्हर पोर्शन खूप असेल, म्हणजे सगळ्याच साईडने जर कॅन्टिलिव्हर येत असतील, एक्स असू दे किंवा वाय असू दे, असं काही असेल, सो इन दॅट केस यू नीड टू कन्सिडर सम अपलिफ्टिंग फोर्सेस किंवा रिव्हर्सिबल ऑफ स्ट्रेसेस त्या केसमध्ये होऊ शकतो, बिकॉज कॅन्टिलिव्हर्स आर द एक्सटेंडेड पोर्शन फ्रॉम युअर बिल्डिंग लाईन. मग त्याच्यावरती वरून पण फोर्स येऊ शकतो, खालीन पण येऊ शकतो. सो जे रिव्हर्सिबल ऑफ स्ट्रेसेस होतात, म्हणजे जे आपण हॉगिंग म्हणतो, टॉपला येणार आहे ते हॉगिंग बॉटमला पण येऊ शकतं जेव्हा अर्थक्वेक व्हायब्रेशन्स हिट करतात स्ट्रक्चरला. सो टू कन्सिडर दॅट इफेक्ट, कोडने आपल्याला ते पण सांगितलंय की तुम्ही आर एस झेड पण अप्लाय करू शकता. ओके, सो आर एस झेड इज नथिंग बट युअर ए एच च्या ऐवजी फक्त मी काय लिहिते, इन्स्टेड ऑफ एच नाव इट इज व्ही. So I will write it as AV. Why V? Because it is a vertical acceleration. This is horizontal acceleration because X and Y, these are the horizontal dimensions. That's why I'm writing it as AH.
येते लक्षामध्ये. आता जेव्हा तुम्ही झेडला लावणार आहे, तर ऑब्व्हियसली ते व्हर्टिकल डिरेक्शन गेलं ना. सो इन्स्टेड ऑफ एच नाव आय विल प्रोव्हाइड सम एव्ही व्हॅल्यू फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर, किंवा तो जो स्पेक्ट्रा आहे, जसा तुम्ही एच आता डिफाईन केला इथं, तसाच रिस्पॉन्स स्पेक्ट्रा मी एव्ही पण तिथे डिफाईन करणार फॉर व्हर्टिकल केस. सो हा हा पार्ट मी उद्या घेते, आत्ता नाही घेत, कन्फ्युजन होईल. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर रिस्पॉन्स स्पेक्ट्रामध्ये बेसिकली आपल्याला हे करावं लागतं. कळतंय? सो हे जे बेसिक कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये रिस्पॉन्स स्पेक्ट्रा एक्स लावण्यासाठी तुम्हाला मेन तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला लागतं AK. सो AK इज नथिंग बट एच इंटू जी. सो ह्या 2 कमांड तुम्हाला एक्स्ट्रा द्याव्या लागतात अदर दॅन दिस. आणि विदाउट EQX अँड EQY यू कांट गो फॉर दिस रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. त्याचं पण रिझन मी नंतर सांगेन, की का आपल्याला EQX आणि EQY करावंच लागतं स्ट्रक्चरला. बिकॉज देअर इज सम कंडिशन गिव्हन बाय कोड, की इथं तुम्ही काय करता, टाईम पिरियड तुम्ही स्वतः देताय. बरोबर. टाईम पिरियड तुम्ही स्वतः देताय. पण रिस्पॉन्स स्पेक्ट्रामध्ये तुम्ही टाईम पिरियड देत नाहीये. सो हा काय करतो, प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक टाईमला तो त्याचा रिस्पॉन्स कॅल्क्युलेट करत बसतो. बरोबर. आता इथं तुमचा टाईम पिरियड ऑलरेडी सेट आहे बिल्डिंगचा. सो त्या बिल्डिंगचा जो टाईम पिरियड मॅक्सिमम असणार आहे, तो तोच असणार आहे जो तुम्ही इथं काढलाय, फाइंड आउट केलाय. दॅट इज द स्टँडर्ड टाईम पिरियड फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर इन एक्स अँड वाय ॲक्सिस. राइट? मग त्या टाईम पिरियडला आपण ह्याला सांगणार, की बाबा तू जे पण मला रिस्पॉन्सेस तुझे देतोय, जे पण तुम्ही मला व्हॅल्यूज दाखवतोय, त्या व्हॅल्यूज तू मॅच कर डायरेक्टली ह्या टाईमला. मग तू मॅच दिस थिंग्स, म्हणजे जे तुम्हाला इथं आन्सर मिळालं, सपोज काहीतरी एक आन्सर मिळालं असेल, लेट्स इट इज X1. सपोज तुम्हाला इथं काहीतरी X1 रिस्पॉन्स मिळाला आणि इथं तुम्हाला काहीतरी एक X2 रिस्पॉन्स मिळाला. राइट? तर X1 आणि X2 मध्ये जर कंपेअर केलं तर ऑब्व्हियसली X2 चा रिस्पॉन्स कमीच दिसणार. का कमी दिसणार? बिकॉज इथला जो टाईम पिरियड आहे हा काहीतरी जास्त आहे आणि इथला जो टाईम पिरियड आहे हा क्युम्युलेटिव्ह आहे. बिकॉज व्हॉट सॉफ्टवेअर इज गोइंग टू डू इज, इथं तुमचा टाईम पिरियड आहे. ओके, आणि इथे तुमचा रिस्पॉन्स असेल काहीतरी. तर टाईम पिरियडमध्ये तो प्रत्येक छोटा-छोटा पॉइंट घेणार. मग इथला रिस्पॉन्स कमी असेल, जास्त असेल, कमी असेल, जास्त असेल, कमी, असं काहीतरी असेल, तर ह्याचा तो क्युम्युलेटिव्ह येणार आहे. सो दॅट क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू विल बी समथिंग लेसर. आणि या केसमध्ये काय होणार आहे, जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे, तो एक स्पेसिफिक टाईमला मिळणार आहे. मे बी तो एवढा असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, जे पण काय असेल ते. बट दॅट विल बी अ स्टँडर्ड व्हॅल्यू. बरोबर? म्हणजे इथं तुम्ही टाईम पिरियड जो फिक्स केला होता, त्या टाईम पिरियडला जी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, तीच व्हॅल्यू तुम्हाला इथं पण मिळायला पाहिजे. बिकॉज फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर युअर टाईम पिरियड इज कॉन्स्टंट, ऑर दॅट टाईम पिरियड विल बी द गव्हर्निंग फॅक्टर ओव्हर देअर. बरोबर? मग रिस्पॉन्स स्पेक्ट्रममध्ये होतं काय? तो प्रत्येक छोटे-छोटे पॉइंट कन्सिडर करणार आणि जो रिस्पॉन्स तुम्हाला मिळणार आहे, जी ते X2 ची व्हॅल्यू मिळणार आहे, दॅट X2 व्हॅल्यू इज नथिंग बट द क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू ऑफ दिस ऑल रिस्पॉन्सेस. राइट? सो दिस व्हॅल्यू अल्टिमेटली विल बी द लेसर दॅन दिस X1, नो डाउट. म्हणून आपण काय करतो, ही जी X2 व्हॅल्यू आहे, जे रिस्पॉन्स तुम्हाला रिस्पॉन्स स्पेक्ट्राकडनं मिळणार आहे, सो व्हॉट वी जनरली डू इज, ऑब्व्हियसली दिस इज इन X ऑल्सो अँड दिस इज इन Y ऑल्सो. तुम्ही जेवढ्या ठिकाणी रिस्पॉन्स स्पेक्ट्रा लावताय ना, Xला, Yला, Zला, तेवढे तुमचे हे व्हॅल्यूज तुम्हाला रिस्पॉन्सेस मिळणार पर्टिक्युलर डिरेक्शनचे. सो दिस इज ऑल्सो इन X1 X, X2 X1 Y, असं काहीतरी असेल. ओके. सो व्हॉट आय नीड टू डू हिअर इज, मला हा जो X2 इन X डिरेक्शनचा आहे आणि हा जो X1 इन X डिरेक्शनचा आहे, या दोघांचं काहीतरी असं करावं लागेल, की जेणेकरून ह्याचा रिस्पॉन्स आणि ह्याचा रिस्पॉन्स मॅच होईल. सो व्हॉट आय नीड टू डू इज, आय नीड टू जस्ट मल्टिप्लाय ऑर सम, जे मॅन्युअल आपले कॅल्क्युलेशन्स जे आपण असतो, अल्जेब्रिक सम, असं काहीतरी करायचं, की हा रिस्पॉन्स जो इथं मला मिळाला रिस्पॉन्स स्पेक्ट्राचा, तो रिस्पॉन्स मला मॅच करता येईल ह्याच्याबरोबर. सो दिस इज कॉल्ड ॲक्चुअली स्केल फॅक्टर. कारण मी स्केल अप करणार ना त्या काहीतरी गोष्टी, बिकॉज आय नो दॅट X2 व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू गेट फ्रॉम रिस्पॉन्स स्पेक्ट्रा इन पर्टिक्युलरली X डिरेक्शन अँड X1 इन X डिरेक्शन फॉर स्टॅटिक एनालिसिस मेथड. सो अल्टिमेटली माय X1 विल बी ग्रेटर दॅन X2, नो डाउट. ओके. व्हॉट माझं टार्गेट काय आता, आय नीड टू मेक दिस X2 अँड X1 आर सेम. सो X1 अँड X2 टू मेक देम सेम, मला काय करावं लागेल, या X2 ला काहीतरी फॅक्टरनी ऍडिशनल मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, एक सम फॅक्टर, ह्याला काहीतरी फॅक्टरने ऍड करावं लागेल, जेणेकरून मला ह्याला मल्टिप्लाय केलं X2 इंटू दिस फॅक्टर. इफ आय मल्टिप्लाय दिस थिंग देन आय विल गेट द X1 व्हॅल्यू. ओके, टू गेट द X1 व्हॅल्यू आय नीड टू मल्टिप्लाय विथ सम फॅक्टर दॅट इज कॉल्ड स्केल फॅक्टर. आणि या फॅक्टरने जर त्याला मी मल्टिप्लाय केलं X2 ला, देन आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ X1 विच इज अ रिक्वायर्ड थिंग. ओके, नाव दिस स्केल फॅक्टर कुठनं देणार आपण, तर दॅट स्केल फॅक्टर इज डिपेंडंट ऑन नाव दिस G. जिथे तुम्ही G दिला तिथं, कारण बिकॉज यू कांट चेंज. तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला होता, तो रिस्पॉन्स कशामुळे मिळाला होता, H इंटू G मुळे. जो पण रिस्पॉन्स X2 तुम्हाला मिळाला, दॅट X2 रिस्पॉन्स इज नथिंग बट बिकॉज ऑफ दिस QIK फोर्स और QIK दिस व्हॅल्यू. सो QIK इज नथिंग बट AK इंटू phi IK इंटू PK
इंटू वॉट, इंटू डब्ल्यू आय. म्हणजे हे जेव्हा तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करणार प्रत्येक फ्लोरला मग तुम्हाला ते ए के क्यू आय के पी के डब्ल्यू आय हे सगळं करत 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 तुम्हाला त्याचा एक रिस्पॉन्स मिळणार आहे. सो बेसिकली ही जी व्हॅल्यू आहे क्यू आय के दिस इज स्ट्रॉंगली डिपेंड ऑन दिस थिंग. आणि या गोष्टीमध्ये काय कॉन्स्टंट तुमचा एच इंटू जी. बरोबर. अच्छा यातला जो एच आहे दॅट एच तर कॉन्स्टंट राहणार आहे बिकॉज यू कांट चेंज युअर झेड. बरोबर. यू कांट चेंज युअर आय, यू कांट चेंज युअर आर. राईट. तुम्ही हे काहीच चेंज नाही करू शकत. तुम्ही तिथला सॉइल टाईप पण नाही चेंज करू शकत. तुमचं स्ट्रक्चर जिथे आहे ते तुम्ही चेंज नाही करू शकत. सो एज यू कांट चेंज. आणि व्हॉट एव्हर रिस्पॉन्स X2 यू आर गोइंग टू गेट दिस इज ऑल बिकॉज ऑफ दिस थिंग. बरोबर. ह्यातलं हे तर ठीक आहे, हे कॉन्स्टंट आहे बिकॉज दिस इज अ पार्ट ऑफ मोडल अनालिसिस. पण जेव्हा तुम्ही ऍक्सेलरेशन लावताय तर या ऍक्सेलरेशन मध्ये तुमचा जो फॅक्टर तुम्हाला आता X2 आन्सर मिळाला दिस इज ऑल अबाउट एच इंटू जी. त्याच्यात पण एज मध्ये एज कॉन्स्टंट आहे. मग माझ्याकडे आता एकच राहतं की मी हे जे ऍक्सेलरेशन इथं होतं त्या ऍक्सेलरेशनलाच मी काहीतरी वाढवलं, सपोज व्हॅल्यू ह्याला काहीतरी मल्टिप्लाय केलं, देन आय कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ X2 ॲज X1 विच इज द रिक्वायर्ड थिंग. अदरवाईज मी यातलं हे नाही चेंज करू शकत टू गेट X1. I can't change modal mass participation ratio to get X1. I can't change WI weight building चं मी चेंज नाही करू शकत to get X1. I can't change AK directly because AK is dependent on AH into G. But I can't change AH to get X1 response. माझ्या हातात राहिलं काय फक्त G. म्हणून मी काय करणार आधी जी G ची व्हॅल्यू होती ती मी व्हॅल्यू काहीतरी फॅक्टरने वाढवणार. So that I will get the value of X1. So X1 will be equal to X2 here in this case. समजलं. हा कन्सेप्ट आहे अँड दिस इज नथिंग बट युअर स्केल फॅक्टर. म्हणजे तुम्हाला जे रिस्पॉन्स स्पेक्ट्राकडून जे पण रिस्पॉन्सेस मिळणार आहे दॅट यू नीड टू स्केल अप टू सम व्हॅल्यू टू गेट द एक्झॅक्ट रिस्पॉन्स विच इज द प्री डिसाइडेड और रिक्वायर्ड रिस्पॉन्स, नॉट प्री डिसाइडेड. आय कॅन से दिस इज अ रिक्वायर्ड रिस्पॉन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. समजलं. सो हे जे फॅक्टर्स मी आता जे पण एक्सप्लेन केलेले आहेत, मग हा रिस्पॉन्स जे मी आता बोलतो ना X1 X2 व्हॉट इज दिस X1 X2 हे कुठले रिस्पॉन्सेस आहेत ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करेन नेक्स्ट आता कमिंग सेशनमध्ये. कळलं इथपर्यंत. सो रिस्पॉन्स वेक्टरमध्ये बेसिकली तुम्हाला एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत. आता मगाशी मी एक व्हाईट बोर्ड आता ओपन करते ह्याच्यात जर तुम्हाला कळलं असेल सगळं हे तर. सो मगाशी मी एक स्केच काढलं होतं. येस दिस स्केच. सो ह्याच्यामध्ये काय होतं दिस इज युअर 2 डायमेन्शनल म्हणजे 2D MDOF सिस्टीम. MDOF दॅट इज मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फोर्सेस मिळत होते किंवा हे जे रिस्पॉन्सेस तुम्ही काढले Δ1 Δ2 Δ3 वगैरे हे जे काही तुम्ही काढले फाइंड आउट केले होते तर आपण ह्याचं काय करणार एक प्रॉपरली क्लब करून म्हणजे यांना कंबाईन करून मी मगाशी बोलले ना 2 मेथड्स आहेत म्हणजे रिझल्ट जे तुम्हाला कंबाईन करायचे आहेत त्याच्यासाठी एक सेपरेट मेथड आहे. सो दिस SRSS मेथड म्हणजे काय असतं दॅट SRS इथं लिहिते मी SRSS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर. ही एक मेथड आहे. ह्याच्यामध्ये काय असतं बेसिकली सपोज मी एक कन्सिडर केलं एकाच फोर्सला आत्ता कन्सिडर केलं लाईक या या स्टोरीला मी कन्सिडर केलं. कुठला कलर घेऊ. ब्लू. सपोज मी ही स्टोरी आता कन्सिडर केली ही आणि ही प्रत्येकाची. सो आय विल गेट सम व्हॅल्यू ऑफ क्यू. राईट. दिस व्हॅल्यू क्यू. मग जर तुम्हाला हे क्यू फाइंड आउट करायचं असेल सो आय एम रायटिंग इट ॲज QF1 जस्ट टू अंडरस्टँड द थिंग दॅट इज फायनल Q1 इथं. तर मी या मेथडने जर करायचं असेल तर मी काय करणार ह्याचं डायरेक्ट स्क्वेअर रूट करणार किंवा स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर. बरोबर. म्हणजे हे हा झाला स्क्वेअर रूट. सम ऑफ स्क्वेअर म्हणजे काय हा जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला इथला लेट से इट इज Δ1 दिस इज Δ2 दिस इज नॉट Δ2 दिस इज Δ1 दिस इज Δ4 अँड दिस इज Δ7. सो व्हॉट आय विल डू इज आय विल जस्ट डू द स्क्वेअर ह्याचं करणार Δ1 नेक्स्ट इज Δ4 स्क्वेअर अँड नेक्स्ट इज Δ7 स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट युअर स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर. समेशन पण तुम्ही केलं आणि त्याचा स्क्वेअर पण केलं. सो दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. दिस इज व्हेरी सिम्पल मॅथमॅटिकल इक्वेशन. Okay, so likewise you can find out QF2, likewise you can find out QF3, likewise you can find out 4, 5, 6 जे पण तुम्हाला लागणार ते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय बेसिकली जे पण तुमचे रिस्पॉन्सेस तुम्हाला इंडिव्हिज्युअल मिळाले ते मोड 1, मोड 2, मोड 3 ला त्याचं फक्त तुम्ही स्क्वेअर करत गेला. नाव हिअर इन दिस केस इफ यू ऑब्झर्व प्रॉपरली इथं आपण काय करतोय स्क्वेअर करतोय. सो इथं जरी व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह आली लाईक इथं तुमची निगेटिव्ह व्हॅल्यू येत होती राईट मी इथं लिहिलं होतं बघा. सो दिस इज युअर निगेटिव्ह व्हॅल्यू दिस इज युअर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो पॉझिटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्हच असणार.
बट निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असणार. सो वॉट एव्हर व्हॅल्यू यू आर गोइंग टू गेट इन SRSS मेथड, दिस ऑल व्हॅल्यूज विल बी द ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज. कारण निगेटिव्ह व्हॅल्यूचा जरी स्क्वेअर केला तरी पण तुमचा आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे ना. सो इथं जरी निगेटिव्ह असेल तरी पण आन्सर तुमचा पॉझिटिव्हच येणार आहे. राईट. सो जे पण इक्वेशन मध्ये तुम्ही हे व्हॅल्यू टाकणार आहे, बिकॉज ऑफ दिस स्क्वेअर थिंग, तुमच्या ज्या पण व्हॅल्यूज आहेत ते पण साईन तुम्ही कन्सिडर करणार आहात, ते सगळे तुमचे पॉझिटिव्हच येणार आहे. क्लिअर. मग मग तुम्हाला ही डायग्राम तुम्ही इथे जनरेट करू शकता फॉर पर्टिक्युलर फ्लो. बरोबर. नुसतं हे एवढं पण नाही. दिस इज जस्ट अ रिस्पॉन्स बेसिकली, नॉट क्यू. आय शुड नॉट राईट क्यू हिअर बिकॉज क्यू इज डिपेंडंट ऑन अदर फॅक्टर्स ऑल्सो. मी आत्ताच एक्सप्लेन केलं ना. आय शुड नॉट राईट. आय विल राईट इन्स्टेड Y1, Y2, Y3. That is response, final response at first floor, final response at second floor, final response at third floor. ठीक आहे, हे मला एक मिळेल. सो दिस इज नथिंग बट युअर 5 व्हॅल्यूज वी कॅन से. बिकॉज क्यू व्हॅल्यू इज डिपेंडंट ऑन, आता मी एक्सप्लेन केलं होतं, AK इंटू PK इंटू WI इंटू 5IK. बरोबर. या सगळ्या फॅक्टरवरती तुमचा QIK डिपेंड असतो. मग दिस आय शुडंट राईट क्यू. सो जे तुम्हाला PK तुम्ही फाइंड आउट करू शकता, जे 5IK तुम्हाला फाइंड आउट करायचं दॅट 5IK यू कॅन फाइंड आउट फ्रॉम दिस थिंग. म्हणजे असं तुम्हाला करावं लागेल. असे तर इमॅजिन करा, आता सपोज 15 मोड आहेत किंवा 21 मोड आहेत. सो तुमच्या इथं किती क्वांटिटी येणार? 21. बरोबर. म्हणजे पहिला रिस्पॉन्सचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा प्लस तिसऱ्याचा प्लस चौथ्याचा प्लस असं 21 मोड पर्यंतचा रिस्पॉन्स घेऊन तुम्हाला त्याचं समेशन स्क्वेअर रूट करावं लागेल. मग तुम्हाला तिथला एक फायनल रिस्पॉन्स मिळेल त्या पर्टिक्युलर फ्लोअरचा. आणि तो रिस्पॉन्स म्हणजे तुमचा 5IK झाला. राईट. आणि मग तुम्ही WI फाइंड आउट करू शकता. AK फाइंड आउट करायला आत्ताच एक्सप्लेन केलं. आणि PK. मग हे सगळं तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय करणार देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ क्यू. समजलं. आता इमॅजिन करा की तुमचं स्ट्रक्चर जे असतं ते किती कॉम्प्लेक्स असतं, त्याच्यामध्ये तुमचं फ्रेमिंग कसं असणार आहे, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेशन कधी करणार मॅन्युअली. बरोबर. मग हे इतकं कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन, कॉम्प्लेक्स नाहीये बट इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. त्याच्यातल्या त्याच्यात SRSS इज वे बेटर. तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बट फॉर CQC मेथड, आता मी CQC मेथड पण एक्सप्लेन करते की CQC मेथड कोडल कमिटीने सांगितलं की ही थोडीशी ॲक्युरेट मेथड आहे. So CQC method is more accurate compared to SRSS method, but SRSS method is fastest method. ठीक आहे. सो आता मी CQCचं पण थोडंसं एक्सप्लेन करून टाकते, मग आपण सेशन इथे थांबूया. सो SRSS तर इझी आहे. बरोबर. पण टू गेट द ॲक्युरेट रिझल्ट वी गो फॉर CQC मेथड. ओके. सो म्हणजे तेच इथलं जे हे रिस्पॉन्स फाइंड आउट करायचं आहे, हा रिस्पॉन्स फाइंड आउट करायला जसं हे इक्वेशन होतं तसं CQC मेथडचं पण एक इक्वेशन आहे. सो त्या CQC इक्वेशन मध्ये काय काय डिटेल्स लागतात, काय काय नाही लागत, ते तुम्हाला इथे आधी टाकावं लागतील. आणि मग तुम्ही त्याचा एक फायनल रिस्पॉन्स काढा. ते फायनल रिस्पॉन्स काढून मग इथं पुट करा, देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ क्यू. अशी ती मेथड आहे. ओके. सो कमिंग टू युअर कोड. कोडमध्ये दिलं ते इक्वेशन. ते इक्वेशन माझं पण पाठ नाहीये, म्हणजे पाठ करायची गरजच नाही पडली. CQC, दिस इज युअर, दिस इज CQC आणि SRSS मेथड. जे मी आता एक्सप्लेन करत होते दॅट वॉज दिस पार्ट, जे तुम्हाला मी म्हटलं ना स्केल स्केल फॅक्टर करायचं, हा पार्ट आहे. तो मी उद्या परत शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करेन, डोंट वरी. SRSS मेथड कुठे गेली? एक मिनिट मी चेक करते. ते एक इक्वेशन आहे SRSS चं. ठीक आहे, मी ते सांगेन, असेल इथेच कुठेतरी, मला सापडत नाही एनिवेज. सो दिस इज युअर ऍक्च्युली CQC मेथडचा फॉर्म्युला, हा CQC मेथड आहे. तर या CQC मेथडमध्ये याचं नाव आहे कम्प्लीट क्वाड्रॅटिक कॉम्बिनेशन. ठीक आहे. CQC इज नथिंग बट कम्प्लीट क्वाड्रॅटिक कॉम्बिनेशन. ह्याचा फॉर्म्युला हा आहे. दिस इज अ लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन आय आय स्टँड आय टू 1 to NM, J1 to NM. This is lambda I. This is rho Ij. This is lambda J. What are all these things? आधी ते बघूयात. सो फर्स्ट इज, हे कॅल्क्युलेशन काढायला इझी आहे पण ऑब्व्हियसली व्हेरी टाइम कन्झ्युमिंग.
सो एक एक मी तुम्हाला एक्सप्लेन करते माहित असावं म्हणून. दिस इज युअर लॅमडा. लॅमडा इज नथिंग बट इस्टिमेट पीक रिस्पॉन्स क्वांटिटी. म्हणजे जे फायनल क्वांटिटीचा रिस्पॉन्स आपल्याला फाइंड आउट करायचं ना सगळ्या मोडल शेप कन्सिडर करून. सो दॅट लॅमडा इज नथिंग बट युअर पीक रिस्पॉन्स क्वांटिटी. नाव लॅमडा इज नथिंग बट द रिस्पॉन्स क्वांटिटी इन मोड आय विथ साइन, जे पण त्याचं प्लस मायनस साइन असेल ते. सो लॅमडा इज अ रिस्पॉन्स क्वांटिटी इन मोड आहे, म्हणजे ते आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो ना, प्लस मायनस जे पण असेल ते. सो ते वालं ऍट आय मोड. रो आय जे इज नथिंग बट रिस्पॉन्स क्वांटिटी इन मोड जे विथ साइन. नाही नाही, सॉरी सॉरी, क्रॉस मॉडल कोरिलेशन कोएफिशिएंट. सो टू फाइंड आउट दिस रो जे, यू नीड टू कन्सिडर दिस इक्वेशन. दिस इक्वेशन कन्सिस्ट ऑफ फाय जे लॅमडा जे ते तुम्हाला कळलं. लॅमडा आय म्हणजे काय झालं, रिस्पॉन्स क्वांटिटी तुमची आय ला काय आणि रिस्पॉन्स क्वांटिटी तुमची जे ला काय. ओके. म्हणजे सपोज तुमचा हाय असा जर फ्लोर असेल, आत्ताची स्केच जर कन्सिडर केली तर. सो लेट से दिस इज युअर फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर. सो आय जर तुमचा हा असेल तर जे तुमचं वरचं असतं. सो आय हा जो रिस्पॉन्स आहे तो इथला लॅमडा आय घ्यावा लागेल तुम्हाला. आणि हा दिस इज युअर जे म्हणजे तुमचा लॅमडा 2. Okay, so these are the lambda values. These are nothing but the response quantities. Now to find out this rho ij, the rho ij is nothing but this equation. या इक्वेशन मध्ये 8 झाय स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा आणि हे सगळं इक्वेशन दिले. व्हॉट इज दिस झाय, हाऊ टू फाइंड आउट दिस झाय. सो एन एम इज नथिंग बट, इथलं एन एम जे आहे दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ मोड्स कन्सिडर. मग 21 मोड असेल तर हा जो फॅक्टर आहे हा तुम्हाला 21 वेळा इथं काउंट करायचा, म्हणजे 21 वेळा हे इक्वेशन तुमचं येईल एकाच ह्याच्यामध्ये. ओके, ते पण मी लिहून दाखवते. हाँ, next is xi. This xi is nothing but modal damping coefficient ratio, and which shall be taken as 0.05. ही डायरेक्ट स्टँडर्ड व्हॅल्यूज त्यांनी दिली आहे. सो xi is nothing but your damping coefficient ratio, damping ratio, which is for concrete is 0.05. Now how to find out this beta? So beta is nothing but natural frequency ratio, which is nothing but omega j upon omega I. Now what is this omega j? Omega j is nothing but circular natural frequency in mode j, that is ओमेगा 2 डिवायडेड बाय ओमेगा 1. बरोबर. म्हणजे आता मी सांगितलं ते. आणि ओमेगा तुम्हाला कुठनं फाइंड आउट करायचं, मी आत्ताच मध्ये दाखवलं होतं बघा. सर्क्युलर फ्रिक्वेन्सीज मी बोलले की तुम्हाला हे लागणार आहे. सो ते लागणार आहे, ते इथं लागणार होतं टू फाइंड आउट दिस बीटा फॅक्टर. ओके. मग जेव्हा तुम्हाला हे सगळे फॅक्टर्स मिळणार, जस्ट पुट द व्हॅल्यूज ओव्हर हिअर आणि यू कॅन फाइंड आउट द रिस्पॉन्स ऍट पर्टिक्युलर स्टोरी. समजलं. सो या इक्वेशन मध्ये तुम्हाला या पर्टिक्युलर फॉर्म्युलेशन मध्ये सगळे व्हॅल्यूज टाकावे लागतील आणि मग तुम्ही त्याचा रिस्पॉन्स फाइंड आउट करू शकाल. सो बेसिकली इफ आय राईट समथिंग, म्हणजे एक एक मोडसाठी जर मी इथं लिहून दाखवलं तुम्हाला, सो यू विल अंडरस्टँड द थिंग्स. आता इमॅजिन करा तुमच्याकडे 2-3 मोड आहेत. फर्स्ट मोड, सेकंड मोड, थर्ड मोड. ओके. मग त्यावेळेला हा जर लॅमडा मला लिहायचा असेल तर मी कसं लिहिणार? सो लॅमडा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे तुम्हाला काय काय लागणार आहे, आता हे समेशन घेतोय आपण, डबल समेशन आहे. आणि एकदा जेचं समेशन आहे, एकदा आयचं समेशन आहे, म्हणून ह्याला क्वाड्रॅटिक, कम्प्लीट क्वाड्रॅटिक म्हणतो आपण कॉम्बिनेशन, कारण 2 वेळा तुम्ही समेशन करताय म्हणून. ओके. सो हिअर सपोज मला आता पहिल्या मोडचं काढायचंय. ओके. फर्स्ट मोडचं फाइंड आउट करायचंय, हा हा पर्टिक्युलर इक्वेशन. सो व्हॉट आय विल राईट हिअर इज लॅमडा 1. ओके. इथं लॅमडा 1, कारण आय स्टोरी मी कुठली कन्सिडर केली? 1. सो आयचं दिस इफ इट इज, मी कसं लिहू आता, लेट्स से दिस इज माय आय. सो फॉर आय दिस कॅन बी माय जे, दिस कॅन बी माय जे. समजतंय. आय साठी मला 2 कॉम्बिनेशन होऊ शकतात जेचे. एक तर तो सेकंड म्हणून जे म्हणून ऍक्ट होईल किंवा थर्ड म्हणून होईल. जेवढे पण नंबर ऑफ मोड आहेत पुढचे ते सगळे जे म्हणून ऍक्ट होणार. आणि जो मोड तुम्ही कन्सिडर केला, ज्या लेवलला तुम्ही थांबताय, दॅट इज युअर आय. अदर दॅन आय बाकी सगळे तुमचे जे असणार आहे. ओके. सो व्हॉट आय विल राईट हिअर, सो लॅमडा 1. ओके, बिकॉज दिस इज आय. इथं मी काय लिहिलं, रो किती आय जे ना, म्हणजे इथे येणार तुमचं 1, 2. मी विथ रिस्पेक्ट टू 2 आत्ता कन्सिडर करते. सो जे इज 2 फॉर मी, सो दिस इज लॅमडा 2. सो हे एक इक्वेशन झालं. ओके. प्लस लॅमडा 1, लॅमडा 1चं 3 बरोबर कॉम्बिनेशन मला घ्यावं लागेल. सो लॅमडा 1 रो 1 3 इंटू लॅमडा 3. समजतं. हे झालं तुमचं जेव्हा आय माझा 1 होता तेव्हा. नाव इफ आय चेंज आय टू दिस थिंग, नाव दिस इज माय आय. सो फॉर सेकंड इफ इट इज आय, देन दिस इज जे, दिस इज जे. बरोबर. मग त्यावेळेला इक्वेशन मध्ये काय चेंज होणार? सो आय विल राईट हिअर त्याचं समेशन ना. सो प्लस हा रिस्पॉन्स जो होता पहिला, तो रिस्पॉन्स कोणाचा होता? फर्स्ट स्टोरीचा, सेकंड बरोबर आणि थर्ड मोड बरोबर. ओके. नाव आय एम कन्सिडरिंग 2 मोड. 2चं कॉम्बिनेशन 1 बरोबर, 2चं कॉम्बिनेशन 3 बरोबर. नाव आय विल बी 2, सो जे विल बी 1 अँड वन्स जे विल बी
3. ओके, तेच मी इथे लिहिलं. सो दिस इज लॅमडा 2 रो 2 1 इंटू लॅमडा 1. ओके, प्लस ब्रॅकेट नाही टाकत मी, प्लस लॅमडा 2 इंटू रो 2 3 इंटू लॅमडा 3. समजलं का काय केलं ते? म्हणजे एकदा 2चं 3 बरोबर 1 बरोबर आणि एकदा 2चं 3 बरोबर हे इक्वेशन फॉर्म केलं. नाऊ नेक्स्ट इज इफ आय राईट दिस इज माय आय, देन इन दॅट केस दिस 2 विल बी जे. सो ते कुठे येणार इथंच, प्लस लॅमडा 3 बिकॉज आय इज 3 नाव, रो 3 1 ओके इंटू लॅमडा 1 प्लस लॅमडा 3 रो 3 2 इंटू लॅमडा 2. असं इक्वेशन तुम्हाला फॉर्म करावं लागतं. हे तुम्ही फक्त 3चं एक्सप्लेन केलं. नाव जस्ट इमॅजिन जर इथे तुमचे 21 पर्यंत असेल तर हे तुम्हाला 21 पर्यंत लिहावं लागेल. समजलं? ह्याच्यातच आपले डोळे दुखून लागतील की कसं होणार आहे, कसं फाइंड आउट करणार. ह्याच्यामध्ये पण आता कसं आहे की दिस इज ठीक आहे, हे ठीक आहे, लॅमडा 1 लॅमडा 2 यू कॅन इझिली फाइंड आउट. बट टू फाइंड आउट दिस रो फॅक्टर ना, रो फॅक्टर ह्याच्यावरती या फॉर्म्युलेशन वरती डिपेंड करतो. आणि या फॉर्म्युलेशन मध्ये तुमचं अननोन कोण आहे? बीटा. बरोबर. मग बीटा इज 0.005 हे त्यांनी ऑलरेडी दिले ना. टू फाइंड आउट द बीटा वी हॅव दिस इक्वेशन. मग आता बीटा पण कसं आहे बघा, जर बीटा इज इक्वल टू रो नॉट रो दिस इज ओमेगा, ओमेगा जे अपॉन ओमेगा आय. बरोबर, दॅट इज अ सर्क्युलर फ्रिक्वेन्सी ऍट जे अँड सर्क्युलर फ्रिक्वेन्सी आय. आता जर मी हे कन्सिडर करत असेल पहिलं, म्हणजे कुठलं? 1 2 3. बरोबर, त्याच्यातला माझा आय कोण आहे? हा जे आणि हा एक जे. मग त्या केसमध्ये मला बीटा फाइंड आउट करायचा असेल टू फाइंड आउट दिस पर्टिक्युलर फॅक्टर. बरोबर, त्याच्यातला जो रो फाइंड आउट करायचा आहे त्याच्यामध्ये मला बीटा काढावं लागेल. सो दॅट बीटा इज नथिंग बट ह्याच्यात ओमेगा जे म्हणजे कोण ऍक्ट होणार? सो दॅट ओमेगा 2 डिवायडेड बाय ओमेगा 1. जेव्हा मी हे फाइंड आउट करणार तेव्हा मला हे मिळेल. आणि हे फाइंड आउट करण्यासाठी मला काय करावं लागेल? सो आय विल गेट बीटा इक्वल टू, या केसमध्ये माझा आय कोण आहे? डब्ल्यू आय इथे असणार, सॉरी W1 खाली असणार, डब्ल्यू नाही रे, ओमेगा. अँड दिस इज युअर ओमेगा 3. बिकॉज विथ रिस्पेक्ट टू 3 मी आता हे फाइंड आउट करणार. कळलं का? हे हे खूप कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे हे जरासं कॉम्प्लेक्स नाहीये बट कन्फ्युजिंग आहे खूप. की पहिली जी व्हॅल्यू आहे तुमची, जस्ट टू फाइंड आउट दिस लॅमडा 1 रो 1 2 अँड लॅमडा 2. लॅमडा 1 लॅमडा 2 तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता सॉफ्टवेअरने. To find out this row 1 2 you have to use this equation. For this equation beta is unknown. Unknown म्हणजे बीटा तुम्हाला नीट कॅल्क्युलेट करावं लागेल. सो बीटा इज नथिंग बट डब्ल्यू जे ओमेगा जे अपॉन ओमेगा आय. आणि टू फाइंड आउट ओमेगा जे, आता जेव्हा तुम्ही हा फॅक्टर कन्सिडर करणार तेव्हा या केसमध्ये दिस इज युअर आय. ओके, दिस इज युअर आय, दिस इज युअर जे. सो ते तुम्हाला इथं पर्टिक्युलरली नीट पुट करावं लागेल बिकॉज स्टार्टिंगला जे आणि खाली आय. समजलं? तेच जर इथं मी 1 3 केलं म्हणजे हा फॅक्टर. सो 1 3 केलं तर 1 विल ऍक्ट एज आय अँड 3 विल ऍक्ट एज अ जे. सो इन दिस केस बीटा विल बी दिस. समजते? असं प्रत्येकाला करावं लागेल. रो 2 1 ला गेलं तर काय होईल सांगा बरं? सपोज इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट दिस रो 2 1. सो 2 मध्ये काय झालं? दिस इज आय, दिस इज युअर जे. सो बीटा इज इक्वल टू व्हॉट? ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा 2. असं ते होईल. बिकॉज मला वरती आधी काय पाहिजे? जे. आणि खाली काय पाहिजे? आय. तर ह्याच्यात जे कोण आहे, आय कोण आहे असं करून तुम्हाला हे प्रत्येक ह्याच्यासाठी बीटा फॅक्टर्स काढावे लागतील आणि ते सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं. सो ह्याच्यामध्ये किती टाइम जाईल तुमचा? दिस इज व्हेरी कॉम्प्लेक्स. म्हणजे कॅल्क्युलेशन्सच करत बसावं लागेल आपल्याला फक्त. येते लक्षामध्ये? म्हणून हा पार्ट आपण सॉफ्टवेअरला सोडून दिला की बाबा तू काढाय. कळलं? दिस इज द मेन थिंग बिहाइंड युअर रिस्पॉन्स वेक्टर CQC मेथड. राईट? इथपर्यंत कळलं सगळ्यांना? येस ऑर नो? SRSS मेथड मध्ये एवढं नव्हतं. SRSS मेथड मध्ये डिरेक्टली तुम्ही स्क्वेअरच करत होता. म्हणजे ते लाईक लॅमडा इज इक्वल टू रूट ऑफ लॅमडा 1 स्क्वेअर प्लस लॅमडा 2 स्क्वेअर प्लस लॅमडा 3 स्क्वेअर लाईक वाईज. हे असं तुम्ही करत होता. पण ह्याच्यामध्ये मात्र हे डबल समेशन आले म्हणून हे क्वाड्रॅटिक झालं. आणि या कम्प्लीट क्वाड्रॅटिक मध्ये तुम्हाला हे बाकीचे पण तुम्हाला हे कन्सिडर करावं लागतात. लॅमडा 1 लॅमडा 2 पर्यंत ठीक आहे. पण टू फाइंड आउट दिस रो यू नीड टू फाइंड आउट बीटा. टू फाइंड आउट बीटा यू शुड नो व्हॉट आर द सर्क्युलर फ्रिक्वेन्सीज ऍट जे एंड आणि आय एंड. ते फाइंड आउट करून आधी रो आय जे फाइंड आउट करा, ती व्हॅल्यू इथं पुट करा. अशा रोच्या व्हॅल्यूज तुम्हाला किती कन्सिडर करावं लागतील? जर 21 मोड असतील तर तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला किती वेळ ते कॅल्क्युलेशन करत बसावं लागेल. म्हणजे पहिला मोड इन केस जर तुमचा पहिला मोड हा जर आय असेल तर राहिलेले जे आहेत ना 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18, 19, 20 आणि 21 दिस विल ऍक्ट ॲज अ जे फॉर आय. म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशन ह्याच्याबरोबर, ह्याचं कॉम्बिनेशन ह्याच्याबरोबर, ह्याचं कॉम्बिनेशन असं करत करत तुम्हाला इक्वेशन घ्यावं लागेल. हे झालं फक्त आय माझं 1 असेल तेव्हा. सेम इक्वेशन मध्ये तुम्हाला हे ऍड अप करत जायचे. मग तेव्हा सपोज तुमचा आय चेंज झाला, आता आय झाला माझा 2, मग आयचं कॉम्बिनेशन परत ह्याच्याबरोबर 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 लाईक, आता 3, मग 3 आय झाला तर मग त्याचं कॉम्बिनेशन 4चं, असं करत 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 तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलेशन जे पण तुम्ही इथं फॉर्म करणार आहे, हे फॉर्म्युलेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये पुट करावं लागेल. आणि देन यू विल गेट द फायनल पीक रिस्पॉन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लोर. समजलं? हे असं कॅल्क्युलेशन आहे. तर हे कॅल्क्युलेशन थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आणि थोडंसं टीडीएस आहे, कॉम्प्लेक्स आहे. म्हणून आपण डायरेक्ट सॉफ्टवेअरला सांगतो, बाबा तू सीक्यूसी मेथड वापर आणि तूच हे कॅल्क्युलेशन करत बस. सर्क्युलर फ्रिक्वेन्सी वगैरे सगळं येतच त्याच्यामध्ये. मग तोच हे सगळं कॅल्क्युलेशन करतो आणि आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यूज देतो. आणि आपल्याला वाटतं ई मध्ये किती फास्ट झालं, बट त्याच्या बॅक कॅल्क्युलेशन एवढे सारे आहेत, जे तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रिस्पॉन्स स्पेक्ट्रा कन्सेप्ट. आता ह्याच्यात काय डाऊट आहे का मला सांगा, कारण उद्या मी एकदा मी ह्याच्यात दाखवते इटाज मध्ये की रिस्पॉन्स स्पेक्ट्रा आपण जनरेट कसं करतो किंवा कशा व्हॅल्यूज असतात, आणि मग मी व्हर्टिकल ऍक्सेलरेशनचं पण दाखवते. मी तोपर्यंत तुमचे काही डाऊट्स असेल विचारा. मला ते SRSS चा फॉर्म्युला दिसत नाहीये, कुठल्या पेजवर आहे काय माहिती. SRSS आय थिंक, आणि जुन्या कोडमध्ये ना, आय एम नॉट शुअर की हा फॉर्म्युला तिथं आहे की नाही. म्हणजे जो जुना कोड आहे त्याच्यामध्ये आय थिंक हा फॉर्म्युला नाहीये, CQC चा हा फॉर्म्युला आता आलाय असं मला वाटतंय. चेक करावं लागेल एकदा. SRSS च दिसत नाहीये. स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स. नाही वाटतं हा फॉर्म्युला याच्यामध्ये, बट ठीक आहे. तो म्हणजे मी तुम्हाला जो एक्सप्लेन केला तसा टाईपमध्येच तो फॉर्म्युला आहे. मग मे बी तो जुन्या कोडमध्ये असेल आणि नवीन कोडमध्ये हा असेल. थांबा मी लगेच चेक करते. तो पण तुमचे काही डाऊट्स असेल तर विचारा. 1893 आहे की, तर CQC आहे. नाही, CQC आहे बरं का, नाही 2002 मध्ये पण आहे. आणि SRSS कुठे आहे मग? SRSS नाही, हा पार्ट काही चेंज नाही केलेला त्यांनी, हा पार्ट ऍज इट इज ठेवलेला आहे. Mhm. कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं मला, बट ठीक आहे. तुम्हाला सापडलं तर मला सांगा कुठल्या पेजवर आहे. Mhm. ठीक आहे, एनिवेज असेल कुठेतरी. ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मेथड काय असतं. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल ना, मग पुढे जायला नंतर प्रॉब्लेम नाही येणार. जेव्हा तुम्ही मॉडेल करणार, मॉडेलमध्ये हार्डली 2-3 स्टेप्स आहेत, त्या मी एक्सप्लेन करते. उद्या तेच करेन आधी एक्सप्लेन मी. मोड सॉरी, मध्ये तुम्ही रिस्पॉन्स फॅक्टर लावणार कसं. ठीक आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला ते व्हर्टिकलचं एकदा एक्सप्लेन करते. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी अर्थक्वेक अनालिसिस जो मेन पार्ट होता ना, स्टॅटिक अनालिसिस आणि स्टॅटिक इक्विव्हॅलेंट मेथड आणि रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मेथड, हे बऱ्यापैकी तुमचं तिथे कव्हर होईल. त्याच्यानंतर मोस्टली मला जावं लागेल 13920 ला, बिकॉज नुसतं अर्थक्वेक डिझाईन किंवा अनालिसिस करून उपयोग नाहीये. त्याच्याबरोबर आपल्याला डक्टाईल डिटेलिंग पण करावं लागतं. सो त्याच्यासाठी तुम्हाला डक्टाईल डिटेलिंगचे कोड पण लागतील. इम्पॉर्टंट म्हणजे क्लॉजेस माहीत असले पाहिजे. सो तेव्हा तुम्हाला एक होमवर्क पण असणार आहे. तुम्हाला ते नोट्स वगैरे करावे लागतील. सो मी ते एक्सप्लेन करेन नेक्स्ट ह्याच्यामध्ये. सो आत्ता ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. कुठला कन्सेप्ट कळला, नाही कळला किंवा थोडंसं रिपीट करायचं असेल तर मी आता शॉर्टमध्ये समराईज करते हवं तर, आणि मग आपण थांबूया. म्हणजे
तुमची पण रिव्हिजन होऊन जाईल. सो दिस इज युअर फर्स्ट पेज. ह्याच्यात काही नाही, आपण कन्सिडर केलं होतं जो तुमचा नॉर्मल सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टम सारखं बिहेवियर, ही आपण 2D MDOF कन्सिडर केली होती. त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार. सपोज दिस इज युअर मोड 1. मोड 1 ला तुमचा एक टाइम पिरियड असणार, मोड 2 ला एक तुमचा टाइम पिरियड असणार, मोड 3 ला एक टाइम पिरियड असणार. रिस्पेक्टिव्ह टू दिस टाइम पिरियड यू विल गेट सम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट्स ॲट फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर. ओके, सो दिस इज फर्स्ट फ्लोर आणि फर्स्ट मोड, सेकंड फ्लोर फर्स्ट मोड, थर्ड फ्लोर फर्स्ट मोड. लाईकवाईज तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. दिस व्हॅल्यूज विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डिपेंडिंग अपॉन इट्स शेप, म्हणजे जिथं तो डिफ्लेक्ट झाला ते. ह्याचाच फक्त आपण 2D पोर्टलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. सो दिस इज द सेम शेप वी विल गेट इन द 2D पोर्टल फ्रेम. नाव तुम्हाला या डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट यू कॅन फाइंड आउट द स्टोरी शिअर्स. सो वन्स यू गेट द स्टोरी शिअर्स, प्रत्येक फ्लोअरला प्रत्येक नंबर ऑफ मोड प्रमाणे एकाच फ्लोअरचं जर मी कॉम्बिनेशन केलं तर त्या कॉम्बिनेशनचं इफेक्ट जो असेल तो मी इफेक्ट जर कन्सिडर केला, म्हणजे जेवढे मल्टिपल रिस्पॉन्सेस मी एकत्र केले आणि त्याचा एक स्पेक्ट्रा तयार केला. ठीक आहे, आणि तो स्पेक्ट्रा माझ्या स्ट्रक्चरवरती मी अप्लाय केला आणि मला एक फायनल त्याचं आउटपुट जर मिळालं. सो दिस मेथड ऑफ कंबायनिंग द थिंग्स, किंवा जो रिस्पॉन्स तुम्हाला इंडिव्हिज्युअल मिळत होता त्याचा क्लब करून एकच ह्याच्यात आणणं, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. कारण आपण प्रत्येक रिस्पॉन्सचा एक स्पेक्ट्रा तयार करतोय आणि तो स्पेक्ट्रा आपण ह्याला लावतोय. ओके, सो टू गेट द फायनल आन्सर्स. मग हे जे तुम्हाला कंबाईन करायचे किंवा कॉम्बिनेशन करायचे, तर हे कॉम्बिनेशन इतकं इझिली नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला SRSS मेथड आणि CQC मेथड. SRSS मेथड तुम्हाला इथे एक्सप्लेन केली होती. CQC मेथड मी आता एक्सप्लेन केली. सो CQC मध्ये जे पण फॅक्टर्स तुम्हाला लागणार आहे त्या फॅक्टर प्रमाणे यू कॅन फाइंड आउट QF1, QF2, QF3, लाईकवाईज असे जेवढे पण फ्लोर्स असतील ते इन X डिरेक्शन ॲज वेल ॲज इन Y डिरेक्शन. ओके, मग हे सगळे क्लब करून तुम्हाला X आणि Y सगळे तुम्हाला Q फोर्सेस मिळतील. बाकी याच्यामध्ये आज मी काही एक्सप्लेन केलंच नव्हतं. सो QI चा फॉर्म्युला फक्त मी तो सांगितला, म्हणजे CQC मेथडमध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कसा फाइंड आउट करायचा असतो, तो एक मेजर कन्सेप्ट आहे, बिकॉज इज AH इंटू G. ओके, सो तुम्हाला ई मध्ये पण तुम्हाला हे दोन एक्स्ट्रा ऍडिशनल कंडिशन्स त्याला किंवा कमांड्स त्याला द्यावे लागतील. आणि मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी तर ऑलरेडी मिळतातच. तुम्ही मास सोर्स दिलेला असतो, डायफ्राम तुम्ही दिलेली असते. अजून काय असतं बरं, EQX EQI तुम्ही डिफाईन केलेला असतो. फक्त तुम्हाला इथे येऊन AH आणि G एकदा डिफाईन केलं की तुमचं मग रिस्पॉन्स स्पेक्ट्रा पण स्ट्रक्चरला लागलं. आणि दीज आर द जस्ट लोड्स, दीज आर जस्ट लोड्स. ओके, एकदा लोड अप्लाय केलं की तुम्हाला परत जावं लागतं लोडिंग कॉम्बिनेशनला. सो देन वी विल गो फॉर लोडिंग कॉम्बिनेशन्स. ओके, मग लोड्स इंडिव्हिज्युअल तुम्ही एक लोड दिले, मग त्यांचंच कंबाईन करून आपण कॉम्बिनेशन देणार. सो ते कॉम्बिनेशन पण आपल्याला कोडनी सांगितले. लास्ट टाइम मी तुम्हाला ते दाखवले होते की लोडिंग कॉम्बिनेशन्स काय काय असतात. ते मी उद्या पण एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आणि ह्याच्या आधी मी एक एक्सप्लेन केलं होतं 2Dचं मॉडेल बिहेवियर वर्सेस 3Dचं मॉडेल बिहेवियर. सो 2Dचा पहिला मोड आणि 3Dचा पहिला मोड, 2Dचा सेकंड मोड आणि 3Dचा फोर्थ मोड, आणि ह्याचा 2Dचा थर्ड मोड आणि ह्याचा सेव्हन्थ मोड हे सिमिलर येतात. बिकॉज पहिले 3 मोड 2D मध्ये एक्सचेच होते आणि 3D मध्ये फर्स्ट, फोर्थ अँड सेव्हन्थ मोड वेअर फर्स्ट 3 मोड्स इन एक्स डिरेक्शन. मग ते कंपॅरिझन तुम्हाला एक एक्सप्लेन केलं होतं. ओके, हे आपण आज कव्हर केलं. सो रिस्पॉन्स स्पेक्ट्राची थेअरी आज इथं कव्हर झाली. उद्या मी फक्त मॉडेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. जे मॉडेल मी 3Dचं कव्हर तयार केलं होतं त्याच्यावरती मी लावून दाखवते रिस्पॉन्स स्पेक्ट्रा कसं लावायचं. ओके, सो लेट्स स्टॉप टुडे. जर तुमचे काही डाऊट्स नसतील तर आपण थांबूयात आणि बाकीचा पोर्शन उद्या कव्हर करूया. सॉरी, जरा काल मला जमलं नाही लेक्चर घ्यायला, पण ठीक आहे, सिलेबस होईल तुमचा कव्हर, डोंट वरी. आता बघा, जेव्हा मी तुम्हाला ऍपचं ऍप्लिकेशन दिलं ना, ऍक्सेस दिला, आता लेक्चरमध्ये लोक कमी आणि ते रेकॉर्डिंगसाठी जास्त बसलेले आहेत. हा फरक असतो. ठीक आहे काय डाऊट कुणाला? समजलं सगळं? जेवढं इझी वे मध्ये मला एक्सप्लेन करता येईल तेवढं मी एक्सप्लेन केलंय. पण असं होऊ शकतं की एखादा पॉईंट माझ्याकडनं सपोज मिस आउट झाला तर तो मी कधीतरी पुढच्या अपकमिंग लेक्चरमध्ये आठवलं की मी सांगून देईन, असं काही प्रॉब्लेम नाही. बट बेसिक कन्सेप्ट तर हाच आहे, जेवढं मला तरी कळलाय तो हाच कन्सेप्ट आहे. आणि म्हणजे लॉजिकल एकदम कन्सेप्ट जो पण आहे तो. ठीक आहे, सो लेट्स स्टॉप टुडे, विल मीट टुमॉरो सेम टाइम 7:15. ओके, बाय बाय, गुड नाईट.